धनगर नाहीत का इकडचे आलेले? हे नाही ते नाही, आवाज जरा जोरात येऊ द्या ना. राजा मल्हारराव होळकरांचा आता मी परत एकदा घोषणा देतोय, सगळ्यांनी आवाज असा सगळ्या बीड मध्ये नाही, मीडिया सगळ्या समोर आहे. मुंबईच्या त्या मुख्यमंत्र्याच्या कॅबिन मध्ये गेला पाहिजे की अरे इथं एवढं करायला, मुंबईत आल्यावर शेळ्या आणि मेंढ्या घेऊन आले तर अख्खी मुंबई लेंड्यामध्ये जाईल अशी भीती कुणाला वाटली पाहिजे? मग आवाज कसा आला पाहिजे? धनगर एकजुटीचा, धनगर हात वर करून सगळ्यांनी, पाठीमागचे जे हात वर करणार नाहीत स्टेजवरचे सहित ते धनगर नाहीत. धनगर एकजुटीचा, धनगर एकजुटीचा. साहेब असाच धनगर एक झालता आणि 1998 ला या बीडचा पहिला खासदार रखमाजी गवडे धनगराचा खासदार झालता. अशाच एक झालते आणि एकदा खासदार केलता. तात्या म्हणले तर राज्यसभेत, आता लोकसभेत पाठवणं एकदा 24 ला बीड मधूनच, काय अडचण आहे? नसलं कोणी मीच उभारतो, काय त्याला होईल? रखमाजी गावडेचा वारस काय? आता आपल्याला कोणी तिकीट देत नसलं तरी आता आपल्याला यशवंत सेना आहे ना साहेबाजी, यशवंत सेनेच्या नावावर लढू ना, काय अडचण आहे? धनगर एकजुटीचा, धनगर एकजुटीचा, धनगर एकजुटीचा. 2014 ला असंच आपण एक झालतो. 2014 ला असेच आश्वासन दिलते, फक्त आश्वासन 14चं नाही तर स्वातंत्र्य मिळाल्यापासून या महाराष्ट्रातल्या धनगरांना जाणीवपूर्वक फसवे आश्वासन दिलते. 14 ला बी आश्वासन दिलं आणि 14 ला सांगितलं पहिल्या कॅबिनेटला देऊ आणि पुन्हा सांगितलं अभ्यास करू. अरे मग 14 ला पहिल्या कॅबिनेटला देऊ म्हणलं, सांगितलं तेव्हा काय माल लावलं होतं घरे आणि पुन्हा अभ्यास करायचं कळायला लागलं, मग आधी काय माल लावून शब्द दिलता का? त्याच्यानंतर सगळेच आरक्षण दिलं, मराठा समाजाला आरक्षण दिलं, धनगर समाज मराठा समाजाच्या आनंदात सामील आहे. पण महाराष्ट्रातल्या धनगरांचं कधी? या महाराष्ट्रातल्या 70 वर्षापासूनच्या धनगरांनी 70 वर्षापासून ज्या आरक्षणासाठी संघर्ष केला, ज्या मुख्यमंत्र्याला इथल्या सगळ्यांचं जर दुःख दिसत असेल तर आमची माय माऊली ज्या वेळेस हातामध्ये 2 लेकरं घेऊन आणि डोक्यावर टोपली घेऊन ज्यावेळेस मेंढ्याकडे जाते, त्या माय भाऊलीचं दुःख कोण बघणार? कोण बघणार? आम्ही सगळं एकतर्फी प्रेम करायला लागलो. राष्ट्रवादीवर कुणी करतोय, भाजपवर कुणी करतोय, कुणी सेनेवर करतोय, कुणी काँग्रेसवर करतोय. पण आमची अवस्था कशी आहे दोडतले साहेब? एक शेर फार सुंदर आहे, मेरी कोई खता तो साबित कर. ताई आहेत त्याच्यामुळे टेन्शनच नाही. धनगरांच्या कार्यकर्त्याची सगळीकडची अवस्था, मेरी कोई खता तो साबित कर, अगर बुरा हूं मैं तो बुरा साबित कर. म्हणजे आम्ही तिकीट मागितलं की आमच्याकडे पद चिटणीस, सरचिटणीस, सचिव, तालुका सचिव, अध्यक्ष होत नाही आमचा. आम्ही अध्यक्ष पद मागितलं की कट. ती मग कार्यकर्ता प्रत्येक पक्षाला विचारायला लागला, मेरी कोई खता तो साबित कर, अगर बुरा हूं मैं तो बुरा साबित कर, तुझे चाहा है कितना ये तू क्या जाने, तुझे चाहा है कितना ये तू क्या जाने, चल मैं बेवफा सही, तू अपनी वफा साबित कर. काय ना आम्ही 1 लाख मतदान करू ना, जे आम्हाला आरक्षण दिल ते एकतर्फी प्रेम, पुन्हा एकतर्फी बटणं, आरक्षण तर द्या. बरं आम्ही काय वेगळं नाही मागायला लागलो. जे संविधानानं दिलेलं आहे, ज्या राज्य अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये भिंगे सर आपल्याला ऑलरेडी एनटी म्हणून घोषित केलंय. एनटी म्हणजे काय? नोमॅडिक ट्राईब. जर आम्ही ट्राईब आहोत तर मग आम्हाला जातीचं आरक्षण कसं?
जर आम्ही ट्राईब आहे, जर सरकारनंच मान्य केलं की तुम्ही भटके आहात, ट्राईब आहात, आदिवासी आहात, मग तरी बी आम्हाला सर्टिफिकेट मिळत नाही, ही किती मोठी शोकांतिका आहे. पण हा विचार इथल्या सरकारच्या मानगुटीवर बसून धनगराच्या प्रत्येक पोरांना केलं पाहिजे. आणि 17 तारखेला आदरणीय दोडतले साहेबांनी लढा उभा केलाय. 17 तारखेला आता इथं बसले, कुणाकडे शेळे आहेत हात वर करा बरं. एवढ्याचे जरी शेळ्या झाल्या ना, मुंबईत दिसतील, लेंड्या दिसतील तुम्हाला. मेंढ्या कुणाकडे आहेत? मेंढ्या मेंढ्या बैल गाई. गो हमारी माता है, मुंबई के साथ लेके चलेंगे ना. नांगर, नांगरा सकट बैल, ही सगळ्या दोडतले साहेबांनी सांगितलं. आता कुठे घेऊन जायचं? आणि नाही मुंबईत भेटलं, दिल्लीचं संसद भवनाची जागा आपल्या बापाची आहे, घाबरायचं नाही. भिंगे सर बरोबर बोलतोय ना मी. रायसीना प्रांत त्या काळामध्ये मल्हारराव होळकरांच्या खाजगी मालमत्तेतला होता, जी फुकट दिला होळकरांनी, म्हणले बांधा संसद इथं, ती जागा आपलीच आहे. पण अडचण अशी, तिथं आपला कुणी नाही. त्याच्यामुळं हा लढा लढत असताना आपला तिथं गेला पाहिजे. माननीय भिंगे सर इथं बसलेत. 2019ला एकदाच दणका दिला, पण महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री पाडला. तोच लढा बीड जिल्ह्यामध्ये लढावा लागेल. तोच लढा महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये राबवावा लागेल. तात्या म्हणले तसं तिकीट मागा, नाही भेटले यशवंत सिन्हा जिंदाबाद, लढेंगे जितेंगे. त्याच्यामुळे 22 तारखेला आपण जेवढे इथं जमलेत, हा तर एक मराठवाडा स्तरीय 3-4 जिल्ह्यातले आपण सर्व लोक जमलेले आहेत. आता आपण घरी गेलो, आताच नियोजन लावा. कुणाचं हरभरं काढायला आलं असलं, कुणाचं काय असलं, तुम्ही सगळ्यांनी बघितले ना आंदोलन झालेले. काय जे आपल्याकडे आहे, 2 व्हीलर असू द्या, 2 व्हीलर घेऊन जाऊ. कुणी केस करू द्या, मी वकील आहे, तुमचं वकीलपत्र फुकट घेतो त्याच्या मायलावर, जाऊ दे, काय होईल तुम्ही. पण आता महागार, हात सगळ्यांनी वर करा, हात. आता महागार, आता महागार. शेवटचा सांगतो, आहो से पत्थर पिघलेगा, इस धोखे में मत रहना. तुम्हें भी इंसाफ मिलेगा, इस धोखे में मत रहना. इस देश के जर्रे जर्रे में तुम्हारा भी एक हिस्सा है, भुला करोगे तुम्हें कोई देगा, इस धोखे में मत रहना. तो हिस्सा हिसकावून घेण्यासाठी 22 तारखेला सगळ्यांनी मुंबईला या. राहायचं बघू, जिथं बी असेल तिथं झोपू, पण येताना आता आरक्षणच घेऊन येऊ, एवढं तुम्हाला सांगतो. थांबतो. येळकोट येळकोट. आवाज, सगळ्यांनी आवाज. अरे आवाज आला पाहिजे जोरात. येळकोट येळकोट, येळकोट येळकोट. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. धन्यवाद. जय मल्हार. धन्यवाद गावगुडे साहेब. आज मराठवाड्यातल्या तमाम धनगर समाजाच्या वतीनं बीड शहरामध्ये आरक्षणासाठी हा इशारा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्याचे प्रमुख ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा होत आहे, ते आमचे मार्गदर्शक यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब दोडतोले साहेब. आज इस धनगर समाज के मोर्चे के मौके पर आए हुए, इस मोर्चे का नेतृत्व करने वाले हमारे बड़े भाई आले जनाब बाळासाहेब दोडतोले साहब, मंच पर मौजूद हमारे बीड जिले की बुलंद तोफ माधव तात्या निर्मल, यशपाल जी भिंगे साहब, मंच पर बैठी हुई मेरी बहन सुशीला ताई मोराए, तमाम ही मंच पर बैठे हुए मौजूद हजरात, सामने बैठे हुए मेरे तमाम धनगर समाज की माता बहनें, भाइयों, बुजुर्ग और दोस्तों, तमाम को मैं
एमआईएम पार्टी की ओर से बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब की ओर से और इम्तियाज जलील साहब की ओर से सलाम पेश करता हूं। आज आपके तमाम लोगों की बयान यहां पर मैंने सुना। हमारे खासदार बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब होंगे और खासदार इम्तियाज जलील साहब होंगे। इन्होंने हमारे भाई धनकर समाज के बारे में आरक्षण के लिए आवाज उठाई। आदरणीय बाबा साहब दौड़तोले साहब का मुझे फोन आया, शफीक भाई हम आपका शुक्रिया अदा करते हैं कि आपके खासदार साहब ने यहां पर हमारे समाज के लिए देश के सर्वोच्च सभागृह में आवाज उठाई। आज तक हमने जिन जिन को वोट दिए, जिन जिन के पीछे हमारी ताकत खड़े की, जिन लोगों को सत्ता में बिठाया, उन लोगों ने कभी हमारे लिए आवाज नहीं उठाई। हमारे लिए आवाज उठाने का काम खासदार इम्तियाज जलील साहब ने किया। हम धनगर समाज की ओर से उनका शुक्रिया अदा करते हैं। और आज खासदार इम्तियाज जलील साहब यहां पर आने वाले थे, लेकिन वहां के कुछ प्रोग्राम उनके होने की वजह से बाड़ा साहब दौड़तोले साहब की उनकी बात भी हुई। भले ही आज इम्तियाज जलील साहब नहीं आएंगे, लेकिन बाड़ा साहब दौड़तोले साहब आप आवाज दो। जब मुंबई का आपका आरक्षण यहां पर मिला होगा, वहां पर खासदार इम्तियाज जलील साहब आएंगे और वहां पर भी ये बोलेंगे कि धनगर समाज को एसटी में यहां पर समावेश करना चाहिए। मैंने बहुत सारे लोगों के बयान सुने कि 75 साल से यहां पर हमारा समाज एसटी में आने के लिए, आरक्षण के लिए मोर्चे निकाल रहा है, उपोषण कर रहा है। हमारे भाई ने भी यहां पर चोंडी में उपोषण किया 2014 में। मैंने भी देखा था, आप तमाम भाइयों ने बड़ी ताकत से और बड़ी तादाद में यहां पर आरक्षण के लिए उपोषण किया था। वहां पर इस महाराष्ट्र राज्य के अभी के उप मुख्यमंत्री और तब भी उप मुख्यमंत्री थे और बीच में मुख्यमंत्री भी थे, वो लोग वहां पर आए और उन्होंने ये कहा कि भाइयों हमारा साथ दीजिए, ये सरकार को खत्म कीजिए, हमारी सरकार लाइए, हमारी सरकार आने के बाद पहली कैबिनेट में हम आपको आरक्षण देंगे। लेकिन आप 75 साल से जो देख रहे हैं, जिन जिन को आपने यहाँ पर आपका कीमती वोट दिया, वो लोगों ने आपका इस्तेमाल किया। लेकिन आज तमाम की बातों पर से ये मैं कहना चाहता हूँ, बाड़ा साहब दौड़तोले साहब आप खुद एक ताकत है, आपके पीछे समाज की ताकत खड़ी हुई है, तो आप खुद यहाँ पर खड़े रहिए, समाज बोलकर आप आगे बढ़िए। एमआईएम पार्टी मुस्लिम समाज हमेशा से आपके साथ रहेगा, पूरी ताकत के साथ ये लड़ाई के अंदर हम यहाँ पर आपके साथ खड़े रहेंगे। मैं ऐसी जबान देता हूँ और पूरे धनगर समाज का, यशवंत सेने का यहाँ पर शुक्रिया अदा करता हूँ कि इम्तियाज जलील साहब आ नहीं सके, उनका एक प्रतिनिधि होने के नाते, एमआईएम पक्ष का जिलाध्यक्ष होने के नाते आप तमाम भाइयों और बहनों के तरफ से मेरा सत्कार यहाँ पर किया। मैं आप तमाम धनगर माता भगिनी, मेरे भाइयों बुजुर्गों का और तमाम नेतागण का यहाँ पर शुक्रिया अदा करता हूँ। और आपकी जो अगली लड़ाई है, वो अगली लड़ाई में एमआईएम पक्ष खासदार इम्तियाज जलील साहब यहाँ पर खांडे से खांडा लगाकर आपके इस लड़ाई में उतरेंगे और इंशाअल्लाह ताला हम ये लड़ाई जीत कर रहेंगे, ऐसा यहाँ पर यकीन देता हूँ, शब्द देता हूँ। फिर से एक बार आप तमाम का शुक्रिया अदा करता हूँ। खुदा हाफिज। धन्यवाद शफीक भाऊ, एमआईएमच्या माध्यमातून असलेल्या सर्वांचा नाम उल्लेख केलेला आहे। मी तो वेळ वाया घालवत नाही, कारण खूप लोक वक्ते अजून बोलायचे, तुम्हाला अजून जायचंय, परत लांब लांबून आलेले आहेत तुम्ही, पण तरी सुद्धा मंचावर उपस्थित या मेळाव्याचे आयोजक बाळासाहेब दौड़तले आणि सर्व उपस्थित मान्यवर, त्यांचे सर्व सहकारी, यशपाल भिंगे सर नांदेडहून या ठिकाणी आलेले आहेत। आपण अशी माणसं आहेत, एक शायर असं म्हणतो, पानी से जो नहाता है वो लिबास बदल सकता है, पानी से जो नहाता है वो लिबास बदल सकता है, लेकिन पसीने से जो नहाता है वो इतिहास बदल देता है। आपण इतिहास बदलणारी माणसं आहेत।
घामानं अंघोळ करणारी आपण माणसं आहेत आणि म्हणून महाराष्ट्राच्या सरकारला तुमच्या सर्वांच्या वतीनं मी सुद्धा जाहीरपणानं सांगू इच्छिते की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अशी शिकवण ज्यांनी दिली होती तुम्हाला, अरे त्याची तरी इब्रत तुम्ही वेशीवर टांगू नका रे त्या रामदासाची. त्याचा आदर्श तुम्ही घेऊन हे राज्य चालवताय, पण तुम्ही मात्र दिलेला शब्द कुठलाच पाळायला तयार नाहीत. त्याला फक्त जुमला म्हणून तुम्ही बाजूला टाकून देता. तुमचं काम संपलं की पण 2024 ला यांची आता खैर होणार नाही हा इशारा देण्यासाठी तुम्ही आता 22 तारखेला तिथं चाललेला आहे. माझ्या भावांनो, आरक्षण मिळेलच, द्यावंच लागेल. देत कसे नाहीत, द्यावंच लागेल. आरक्षण हे मिळणार आहे. थोडस अजून जरा जोर लगा के हुईशा असं केलं तर बरोबर आरक्षण मिळतंय. शक्तीला सलाम आहे. मी बालासाहेब दोडतले खरंच तुम्हाला धन्यवाद देते. हे आपलं इतकं मोठं चित्राब इथं आणणं हे येरे गबाळ्याचं काम नाही बाबा. इथं पाहिजे जातीची अशी एक म्हण आहे आणि म्हणून धनगरांनी हा जो इतिहास निर्माण केलाय महाराष्ट्रामध्ये, अरे 29 वर्ष 5 महिने 28 दिवस, 29 वर्ष 5 महिने 28 दिवस या राजमातेनं ही मराठवाड्याची आपली लेक, बीड जिल्ह्याची आपली लेक आहे ही. त्यावेळी चोंडी बीड जिल्ह्यात होती, आता तालुके बदलते, जिल्ह्याच्या सरहद्दी बदलतात. त्याच्यामुळे ती नगर मध्ये आता चोंडी असली तरी ब्रिटिश गॅजेटियर मध्ये चोंडीचा उल्लेख हा बीड जिल्ह्यात आहे आणि म्हणून ही बीड जिल्ह्याची लेक, माळव्यामध्ये राज्य करणारी ही बाई आपली लेक. त्या जमातीचा इतिहास, त्या जातीचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये त्यांनी जो निर्माण केला, या देशामध्ये निर्माण केला आणि माळव्यामध्ये त्यांनी राज्य केलं. त्यांचा वारसा आम्ही जपणारी माणसं आहेत. मल्हार बाबाचा वारसा चालवणारी आम्ही कष्टकरी माणसं आहेत. जनावरांपेक्षा जास्त कष्ट आम्ही करतो. आम्ही मागतोय काय? अरे जे संविधानाला दिले तेच आम्ही मागतोय. आम्ही नव मागत नाही आणि ते जर दिलं नाही तर उद्याच्या समाजकारणात, राजकारणात त्याची किंमत या देशाच्या सरकारला मोजावी लागेल. अशा प्रकारचा इशारा, या इशारा मेळाव्याच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना, सर्वांच्या वतीनं या ठिकाणी देते. भावांनो, वेळ अपुरा आहे पण तरी सुद्धा आपण आपला शत्रू आणि मित्र ठरवला पाहिजे. या आरक्षणाचा शत्रू कोण आणि या आरक्षणाचा मित्र कोण हे जर आम्ही ठरवू शकलो नाही तर मग गफलत होऊ शकते. यशपाल भिंगे इथं आलेले आहेत. भिंगे सर, जरा तुम्ही उठून राम राम करा यांना, जय मल्हार करा. या जरा पुढं. भिंगे सरांना MLC केलं होतं. MLC 12 ज्या राज्यपाल नॉमिनेटेड MLC आहेत त्याच्यात त्यांचं नाव गेलं होतं. पण ह्या नतद्रष्ट राज्यपाल जो केंद्र सरकारचा प्रतिनिधी असतो महाराष्ट्रात, त्यात ही अशी माणसं होती गोरगरीब कष्टकरी समाजाची, म्हणून ती यादीच फायनल अजून झाली नाही. अजूनही ती यादी तशीच पडू नये. अरे आमच्या लाखोनी आणि कोट्यावधी मतांची तुम्ही बेगमी करता आमच्या बरोबर आणि आमच्या माणसाचं नाव त्याच्यात आलं, गोरगरीब माणसाचं नाव आलं तर त्या यादीवर राज्यपाल सह्या करत नसतो. अरे तुमच्या परवानगी दिल्यानंतर अरे पंतप्रधानांनी नुसता डोळा वटारला असता तर राज्यपालांनी सही केली असती. पण यांच्या नियतीत खोट आहे, मी तुम्हाला सांगते. यांना द्यायचंच नाही कुणाला आणि म्हणून राज्यसभा मागू नका. माधव निर्मळ, भीक नको आपल्याला. आता 5 तिकीट मागा महाराष्ट्रात, 5 तिकीट. आम्हाला शेळीचं शेपूट नकोय. माशी उठत नाही, ढुगण झाकत नाही. त्या
राज्यसभा. कशाला राज्यसभा? अरे मत जर तुमची आहेत, मत आमची, सत्ता तुमची नाही चालायची, हा इशारा या निमित्तानं द्या. आणि 5 खासदार महाराष्ट्रातून जो आम्हाला देईल त्याच्या मागे जाणं खुशाल जा, आमचा विरोध नाही तुम्हाला. पण मागताना बी इतकं कमी मागू नका. या निर्मळला काही कमी त्रास झाला का आता मध्यंतरी? विचारा ना, त्याने खरं म्हणजे सांगायला पाहिजे होतं. खूप त्रास. पण निर्मळ साहेब, तुम्ही हिम्मत बांधा, तुम्ही महाराष्ट्राच्या सभागृहात जाऊ शकतात, हा शब्द या ठिकाणी मी तुम्हाला देते आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तुमच्यामध्ये ताकद आहे, मसल पॉवर आहे तुमच्यामध्ये, आर्थिक शक्ती आहे तुमच्यामध्ये. आणि हे सगळं ते पोरग सांगत होता ना, तो अविनाश पठ्या काय बोलला बघा ना, बाळासाहेब आरक्षण मिळेल, पण तुम्ही हे जे घडवत आहेत ना, हे जे तुमचं ट्रेनिंग स्कूल आहे ना, ह्या पोरांच्या मध्ये ताकद जी तुम्ही निर्माण केलेली आहे, त्या ताकदीला मी सलाम करते. आणि बहुजनांची एक लेख म्हणून तुमच्या या आंदोलनाला मी पाठिंबा देते, पूर्ण समर्थन मी या ठिकाणी देते. आणि माझं मनोगत या ठिकाणी. जय भीम, जय भारत, जय हिंद. धन्यवाद ताई साहेबांचं. बिरोबाच्या नावानं, खंडेरायाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं, येळकोट 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 येळकोट. धन्यवाद. या देशातील बहुजनांचा स्वातंत्र्य लढा, स्वराज्य या नावानं लढणारे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला अटकेपार घेऊन जाणारे मराठेशाहीतील थोरले सुभेदार श्रीमंत मल्हाररावजी होळकर, ज्यांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात केली, त्या स्वराज्याचा भारतभर विस्तार करणाऱ्या ब्रिटिश पार्लमेंटनं ज्यांना 18व्या शतकातील जगातील सगळ्यात महान महिला शासक म्हणून गौरविलं, त्या पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर, राजराजेश्वर महाराजा यशवंतरावजी होळकर, या सगळ्या महापुरुषांना मी अभिवादन करतो. ज्यांच्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा पिंड घडला, ते आमच्या महाराष्ट्रातलं आमचं वैचारिक दैवत फुले शाहू आंबेडकर या परंपरेलाही मी नतमस्तक होतो. शहीद आजम भगतसिंगांच्या क्रांतिकारी विचार कार्याला देखील मी अभिवादन करतो. या बीड जिल्ह्यानं धनगर जमातीचा दुसऱ्या लोकसभेमध्ये पहिला आमदार दिला, त्या कैलासवासी रखमाजी गावडे यांच्या स्मृतीला देखील मी वंदन करतो आणि बोलायला सुरुवात करतो. बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं, तमाम मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या धनगर जमातीच्या वतीनं मी आमचे सन्मित्र बाळासाहेब दोडतल्ले यांचं खूप खूप अभिनंदन करतो, त्यांचं खूप खूप कौतुक करतो. आपण देखील एकदा जोरदार टाळ्या वाजून आपल्या नेत्याचं बळ वाढवावं. आपण इथं हजारोच्या संख्येनं जमलोय. पहिल्यांदा एक स्वभाव तुम्ही स्वतःमध्ये तयार करा, तो म्हणजे आपल्या माणसाचं कौतुक करायचं. ही माणसं जमा करणं ही साधी सोपी गोष्ट नाही. म्हणजे खरं तर आम्ही ज्या वेळेला विद्यार्थी संघटनेत होतो त्यावेळेला सुशीलाताई मोराळे म्हणजे आमची मराठवाड्याची वाघीण होती. समाजवादी विचारानं भारावलेल्या अहिल्यादेवीच्या परंपरेतल्या त्या माझ्या भगिनी आहेत आणि त्यांनी भाषण करताना हे सांगितलं की आपल्या माणसाला एकत्रित जमा करणं ही लई मोठी अवघड गोष्ट आहे आणि ती अवघड गोष्ट
आज बाळासाहेब दोडतले आणि त्यांच्या टीमनं या ठिकाणी करून दाखवलंय आणि मुद्दाम त्यांचं कौतुक करायला, मुद्दाम त्यांचं अभिनंदन करायला मी नांदेडून आलेलो आहे. सध्या इकडं तिकडं जायचं नाही. आपल्या मतदारसंघामध्ये जशी कोंबडी अंड्यावर बसते तसं मतदारसंघात बसून राहायचं असं आम्ही ठरवलं होतं. त्याचं कारण असं आहे बंधूंनो, मागच्या 35 वर्षापासून या मराठवाड्यामधून एकही धनगर जमातीचा आमदार निवडून गेलेला नाही. आम्ही कधी आयुष्यामध्ये जातपात मानली नाही, त्याचं राजकारण केलं नाही. मी सुरुवातीला सांगतो, मी असेल, सुशीलाताई मोराळे असतील, आम्ही समाजवादी विचारात वाढलेलो आहोत. परंतु या लोकशाही व्यवस्थेमध्ये जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हे सूत्र सांगणं म्हणजे जातीवाद नसतो. आम्हाला या राजकीय व्यवस्थेमध्ये हिस्सेदारी पाहिजे असं एकत्रित येऊन मोठ्या आवाजामध्ये सांगणं याला जातीवाद म्हणत नाहीत. जातीवाद कशाला म्हणतात हे मी तुम्हाला आजच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात सांगण्याची गरज नाही. म्हणजे जे माझ्या ताटातलं नाही ते मी संख्येच्या जोरावर दादागिरी करून मिळवून घेतो, याला जातीवाद म्हणतात. आणि मुद्दाम मी तरुण पोरांना सांगतोय, आरक्षणाची लढाई मागच्या 40-45 वर्षापासून लढतोय. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेली आहेत आणि या 75 वर्षामध्ये सगळ्यात जास्त रिव्हर्स कोण गेला असेल तर तो या महाराष्ट्रातला धनगर गेलेला आहे. मी अनुभवानं सांगतो तुम्हाला. आमच्या पाटील क्या देशमुख या नाईक पद हे तर सोडून द्या, इस्तूच इजला. आज या बीड जिल्ह्यामध्ये उभं टाकून मी सांगतो तुम्हाला, आज या बीड जिल्ह्यामध्ये वंजारी समाज राजकीय प्रतिनिधित्वामध्ये आघाडीवरती आहे. संख्येचा जर विचार केला तर आपले ते लहान भाऊ आहेत. माझ्या अनेक वंजारी समाजाच्या मित्रांना अविनाशराव मी ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला ते म्हणतात की 2024च्या विधानसभेमध्ये आम्ही 100 तिकीट मागणार आहोत. त्याचं कारण असं आहे, 100 कोटी खर्च करणारे आमच्याकडे 200 लोक आहेत. माझा या बीडच्या पवित्र नगरीतून कंकालेश्वर महादेवाला साक्षी ठेवून तुम्हाला प्रश्न आहे की तुमच्यामध्ये 50 कोटी रुपये खर्च करणारे तरी किती नेते आहेत, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. या ठिकाणी बोलायचं समाजाच्या पुढे इतरावर टीका करण्यासाठी नाही, स्वतःचं आत्मपरीक्षण करण्यासाठी. स्वतःला जो ओरबाडतो, स्वतःला जो रक्तबंबाळ करतो तोच प्रगती करत असतो, हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून आत्मपरीक्षण करा. आजच्या या सगळ्या भांडवली राजकारणामध्ये धनगरांचं घोडं पुढे दामटायचं असेल, 100 कोटीची तयारी करणारे किती लोक आहेत तुमच्याकडे? मी सांगतो कुणीच नाही. बाळासाहेब करता का तात्या 100 कोटी? ऐका 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 ताई, मी तेच बोलतोय. तुमच्याकडे आज पैसे नाहीत, तुमच्याकडे पक्ष नाहीत, आज तुमच्याकडे राजकीय वरदहस्त नाही, पण अहिल्यादेवीच्या कृपेनं, महादेवाच्या कृपेनं, खंडेरायाच्या कृपेनं आणि बाळू मामाच्या कृपेनं या लोकशाहीला करकचून वाकवणारी एक शक्ती तुमच्यामध्ये आहे आणि ती म्हणजे संख्येची शक्ती. या संख्येच्या जोरावरती मी म्हणणाऱ्या ढड्डोजीरावच्या ताटामध्ये माती कालवण्याची धमक तुमच्यामध्ये आहे. म्हणून तात्या, मी आता अविनाशला सांगितलं, अरे मी तर प्राध्यापक आहे, आज माझा आमदारापेक्षा पगार जास्तच आहे. परंतु ज्या वेळेला मला कळतं की या माझ्या बापजाद्यांनी या भूमीवरती 1-2 वर्ष नाही, 1-2 टर्म नाही, 5-10 वर्ष नाही, 1900 वर्ष या भूमीमध्ये जर माझ्या पूर्वजांनी सत्ता केली असेल तर मला महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित पक्षाचं एक तिकीट मिळत नाही, याच्या एवढी लाजिरवाणी गोष्ट ही दुसरी कोणती नाही. आणि म्हणून एकाही प्रस्थापित पक्षाचं मला जर तिकीट मिळत नसेल, मी स्वतः जर निवडून येत नसेल
तर मी मोठ्याला पाडणार याचा संकल्प करा. मोठ्याला पाडणार आणि ते पाडू शकतो आपण. इतिहास वाचता कशासाठी? मल्हारराव होळकर आपण म्हणतो, मल्हाररावांनी काय केलं? ते मेंढपाळाची काठी फेकली, हातात तलवार घेतली आणि सुभेदार झाले. इतकं सोपं नसते ते. मल्हाररावाला सुद्धा बाजीराव पेशव्या ओळख देणं आला. बाजीराव पेशव्याच्या छाताडावरती भाला ठेवून मल्हारराव म्हणाले की नुसतंच माझ्या लढाईचं तलवार बहादुरीचं कौतुक करतोस, मला काही देणार आहेस का नाही? मला माहिती आहे की बीड जिल्ह्यातलं राजकारण सुद्धा तुमच्या खांद्यावर बसून इथले प्रस्थापित करतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये धनगराचे लोक पैलवान म्हणून खाली आहेत आणि त्याच्या खांद्यावर हे मरकटलेलं ज्याचं काही बी नाही जिल्ह्यामध्ये ते आमदार म्हणून उभं टाकलंय. खांदे मजबूत आमच्या सुरेशराव बंडगरासारखे त्याला मिळालेले आहेत. आता हे जे आपल्या खांद्यावर बसलेलं आहे त्याला एकदा पायाखाली घ्यायची तयारी करा, तर हे एकत्रित जमण्याला अर्थ आहे. कारण आरक्षणाची लढाई सुटी लढाई नाही, सुटी लढाई नाही म्हणतो मी, सोपी म्हणत नाही, सुटी लढाई नाही. ती लढाई तुमच्या प्रतिनिधित्वाच्या लढाईशी जोडलेली आहे. तुमचं भांडण करणारी माणसं सभागृहात नाहीत, तुमचं भांडण करणारी माणसं पार्लमेंट मध्ये नाहीत. पहिला आमदार ज्याचं नाव आहे यमाजी सातपुते, गंगापूर मतदारसंघामधून निवडून गेलेला पहिला आमदार, आणि शेवटचा आमदार आपल्या कळमनुरी मधून निवडून गेलेले कॉम्रेड विठ्ठलराव नाईक. त्याच्यानंतर या मराठवाड्यामध्ये एकही धनगराचा आमदार मागच्या 35 वर्षात होत नाही. याचं दुःख बीड जिल्ह्यातल्या माझ्या बांधवाला भगिनींना होतंय की नाही हा प्रश्न विचारायला मी तुमच्याकडे आलेलो आहे. म्हणून बांधवांनो, भीक माग्यासारख्या लढाया नको आहेत. आमरण उपोष नाही, सरकारला उपाशी मारायची तयारी ठेवा. मुंबई जाम, इथं बाळासाहेब दोडतल्ले, बाकी आमचे आता सुरेश भुमरे सगळेच म्हणले मुंबई जाम. इथून भाषण आहे, पण तिथं लोकांनी आलं पाहिजे. आपली होतंय काय? ताकद आहे म्हणतो आम्ही 2 नंबर. अरे 1 नंबर वाल्यानं कायम या महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिला असेल तर 2 नंबर वाल्याची जबाबदारी आहे त्यांना कायम उपमुख्यमंत्री पद तर देणं. आता तुझा विधिमंडळामध्ये 1 आमदार आहे भाऊ, आणि 24 मध्ये प्रस्थापित पक्षाचं एखादं तरी तिकीट तुम्हाला मिळतंय का नाही असं चित्र आहे, चिन्ह आहे. म्हणून लढाई ही सभागृहातली आहे. पहिल्यांदा लक्षात ठेवा, सभागृहामधली लढाई जिंका. आज तुम्ही 1.5-2 कोटीचे आहात तर कमीत कमी 50 आमदार तुमचे विधिमंडळात असले पाहिजे, 5 खासदार तुमचे पार्लमेंट मध्ये असले पाहिजेत. का असू नयेत? मतदान करायला काही नवस करावं लागते काय? मतदान करायला काही बंडल डोसक्यावर ठेवावं लागते काय? मी लोकसभेला उभा टाकलो, आपले लोक म्हणले सोयरा होय, खरं होय, हो परीख टिकते काय म्हणले त्या चव्हाणाच्या बरोबरीला. मी म्हणलं त्यानं काय डोसक्यावर वज द्यालंय काय? नाही नाही म्हणले, आम्ही तुम्हाला मतदान करत्या तर तुम्ही पडत्या आणि आमचं मतदान वाया जाते. काय आपल्या टकुऱ्यात बसलंय लोकांच्या कळत नाही. अरे मी म्हणलं आतापर्यंत तू ज्याला मतदान केलास त्यानं तुझ्या घरावर काही सोन्याचे कौल चढिले काय? काय केलं? तू मातीतच चाललास, रुतालासच, फसालासच. तुझ्या जिंदगानीत काय फरक पडला? तुझ्या लेकराच्या भविष्यात काय फरक पडला? काहीच पडला नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एक महत्वाची सांगतो, मी जातीचं म्हणून मतदान मागितलं नव्हतं. भाजपचा उमेदवार, काँग्रेसचा उमेदवार आणि मी तिघांची तुलना करा, क्वालिफिकेशन मध्ये तुलना करा, इमानदारीत तुलना करा, अभ्यासात तुलना करा, भाषा बोलण्यात तुलना करा, आणि त्या तुलनेमध्ये मी जर टिकलो तर मतदान करा. म्हणजे आमची लढाई नुसती क्वांटिटीची लढाई नाही, ती क्वालिटीची लढाई आपल्याला करायची आहे बांधवांनो. म्हणून माझा होय माझा होय घेतले उरावर आपण अनेक लोक. आता ते स्टेजवर दंडवत घालालेत. अरे वाघ, मायला तुझ्या पूर्वजानं 19 वर्ष राज्य केलं. या मल्हाररावांनी छाताडावरती भाला ठेवून सांगितलं, बडवणीच्या किल्ल्याला वेढा दिला, बाजीरावाला परेशान केलं. मग बाजीरावचं नाक दाबल्यावर तोंड उघडलं आणि म्हणले आता मल्हारराव तुम्ही सुभेदार झालं पाहिजे. नाक दाबून तोंड उघडता येतं प्रत्येक जिल्ह्यात, आणि तुमच्या बीड जिल्ह्यात तर लई सोपं आहे.
आता इथं बोलताय ना, आम्ही भीमराव सातपुते आम्ही एक राजा बनू अभियान सुरू केलंय. जाऊ द्या म्हणलं बाबा, महाराष्ट्रात आपलं काय, मराठवाड्यात गरीब माणसं आहो आपण, आहे ना, कोरडवाहू शेतकरी, आपण आपल्या लोकांमध्ये जाऊ. आम्ही त्याचं उद्घाटन केलं परळीला. राजा बनू अभियान, या लोकशाहीमध्ये तुम्ही राजा झालं पाहिजे. आता महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये कुत्र्याची कळवंड चालू आहे आणि ती कळवंड थांबवायची असेल तर अहिल्याच्या वारसदाराला मैदानात उतरावं लागेल, तरच हे थांबेल. हे दुसऱ्याच्यानं नाही. या सगळ्या राज्यकर्त्यांना भस्म्या रोग झालेला आहे. किती खाय आलेत, अरे जमीन खाय, रस्ते खाय, शेण खाय, माती खाय, आबाळ खाय, पाणी खाय, जंगल खाय. अरे होळकरांची सत्ता भारतातली सगळ्यात श्रीमंत सत्ता होती. माझ्या अहिल्यादेवीने 28 वर्ष राज्य केलं, पांढऱ्या घोंगड्यावर बसून राज्य केलं. एक मोत्याची माळ आहे. नुसता प्राध्यापक झाला तर त्याच्या घरात 50-100 तोळे सोनं आहे त्याच्या बायकोकडं. आणि हे तर एवढे श्रीमंत, त्या काळात भारतात सगळ्यात श्रीमंत होते. म्हणून आता अहिल्याच्या विचाराचे वारसदार हे राज्यकर्ते झाले पाहिजेत. हा महाराष्ट्र त्यावेळेला वाचेल, अन्यथा वाचणार नाही. आमच्या धनंजय तानले तिथे बसलेत. मीडियात कुठे आहेत माणसं, आहे ना. आज मीडिया सगळा कोणाचं वाजवाला आहे. जैन 2014 मध्ये आपल्याला फसविलं. नाही नाही म्हणले तुम्ही मतदान करा. पहिल्यांदा 75 वर्ष झाले, आता या 75 वर्षामध्ये पहिल्यांदा 2014 मध्ये धनगरांनी एकत्रित कॅल्क्युलेटिव्ह वोटिंग केलं पहिल्यांदा. आणि विजयी झाला तोही म्हणला आम्ही धनगरांमुळे आल्या, पडला तोही म्हणला आम्ही धनगरामुळे पडल्या. आपल्याला पहिल्यांदा पॉलिटिकल कन्सिडरेशन मिळालं. पहिल्यांदा आपल्याकडे लक्ष वेधलं गेलं सगळ्याच पक्षाचं. अरे हे लई आहेत म्हणले संख्येनं. पहिल्यांदा वाजविला त्याचा बँड आम्ही. आता देते पहिल्याच कॅबिनेट मध्ये देते, पहिल्याच कॅबिनेट मध्ये देते. आता लई बोलत नाही. तर सुशीलाताई मोराळे आहेत, जेवढ्या बोलल्या नाहीत. फक्त एकदा माझी विनंती आहे तुम्हाला, एकदा अहिल्यादेवींचा इतिहास, मल्हाररावांचा इतिहास किमान शिकलेल्या पोरानं वाचा, म्हणजे तुमची दिशा चुकणार नाही. आणि दुसरी गोष्ट, एकदा या फडणवीसच्या बापानं म्हणजे गोळवलकरनं लिहिलेलं बंच ऑफ थॉट वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल अरे हे लोक आरक्षणाच्या विरोधातले लोक आहेत, हे सगळे गरिबाच्या विरोधातले लोक आहेत, हे सगळे शेतकऱ्याच्या विरोधातले लोक आहेत, ते आपल्याला न्याय देऊ शकणार नाही. आता एक मुद्दा सांगतो, जास्त बोलायला वेळ नाही, पुन्हा बाळासाहेब बोलणार आहेत. बांधवांनो, ताई तुम्हाला माझ्या आरक्षणाबद्दल एका ओळीत सांगतो. म्हणजे आमचं दुःख, आमचे लोक म्हणतात धनगड धनगर डचर झालं, डचर असलं काही झालं. माझा एक जाहीर प्रश्न आहे, पत्रकार बंधू असतील तर माझे हे तुम्ही छापा. कुणाला आरक्षण मिळते? आरक्षणाचा अध्यादेश राष्ट्रपतीच्या सहीनं निघतो. 47ची यादी आहे, दुसरी सूची केंद्रातली अनुसूचित जमातीची. त्या 47च्या यादीत 36व्या नंबरवर महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये धनगड असा आहे. ताई ऐका, मला सांगा, हा धनगड महाराष्ट्रात आहे का अस्तित्वात? हा भारतात आहे का अस्तित्वात? हा स्वर्गात आहे का? हा नरकात आहे का? हा सागर बंगल्यावर आहे का? हा वर्षा बंगल्यावर आहे का? कुठंच नाही. अस्तित्वात नसलेल्या जमातीला या देशामध्ये आरक्षण मिळू शकतं, याच्या एवढी संविधानाच्या पातळीवरची लबाडी आपल्या देशात दुसरी कुठलीच नाही. कुठलीच लबाडी नाही, अस्तित्वातच नाही जमात, आणि त्याला आम्ही आरक्षण दिलं, राष्ट्रपतीनं सही केली. आता मुकादमा कोणावर ठोकाव? राष्ट्रपतीपासून सगळे येडेच, आणि आम्हाला म्हणते हेच सव्वापार येड जाईना. अरे येडे तर तुम्ही हो, आणि आमच्याही लोकांना सतत म्हणत झाल्यामुळे आम्हाला वाटते सगळेच म्हणाले तर आमचं सव्वापार येड जाईना. असल बुवा खरं काही तर आहे ना. मग आम्ही म्हणतो एक व्हा उमेदवार देऊ म्हणला. आता अविनाश दस्त्यात टाका आता मतदारसंघामध्ये. तात्या तुम्ही रस्त्यावर या, मुंबई जाम करा, दिल्ली जाम करा, सरकारला काहीच पडलं नाही तुम्हाला. आजही सांगतो मी सोबत येतो कुठेही, पण सरकारला जर वाकवायचं असेल तर आपले बांधव आणि भगिनी विधिमंडळाचं दार तोडून मध्ये गेले पाहिजे, पार्लमेंटचं दार तोडून मध्ये गेले पाहिजे, आणि हे तुम्ही केलं पाहिजे असं मला वाटतं बंधूंनो. म्हणून आता हे राजा बनू अभियान आम्ही चालू केलंय.
त्याला सुद्धा जे तुमच्या बीड जिल्ह्यातले आम्ही काही मतदारसंघ घेतले त्यावेळेला सुद्धा प्रमुख कार्यकर्ते या, महत्वाचं बोलायचंय, कसं निवडून आणायचं ते आम्हाला माहित आहे, त्याच्याबद्दल आपण बोलू, त्याच्याबद्दल चिंतन करू, त्याच्याबद्दल विचार करू. आणि म्हणून मला जाता जाता बांधवांनो आपल्याला एवढंच सांगायचंय, आरक्षणाची लढाई लढत असताना सुद्धा आज तर सगळं प्रायव्हेटायझेशन झालंय, सगळी सरकारी सिस्टीम गेली, गुड गव्हर्नन्स नावाची कुठलीच गोष्ट अस्तित्वात नाही. लेकरा बाळाच्या सगळ्या नोकऱ्या आता खाजगी झालेल्या आहेत. पण तरी ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, करू आपण आरक्षणाची लढाई करू. पण ती आरक्षणाची लढाई माझी तुम्हाला विनंती आहे, मी प्राध्यापक आहे, मध्यमवर्गीय माणसानं हे आरक्षण अडवू नये. हे आरक्षण मेंढपाळापर्यंत न्यायचंय, हे आरक्षण शेतमजुरापर्यंत न्यायचंय, हे आरक्षण आपल्याला ऊसतोड कामगारापर्यंत न्यायचंय. नाहीतर मग होईल असं, आरक्षणाची लढाई लढायला आमचे मेंढपाळ, आरक्षणाची लढाई लढायला आमचे शेतमजूर आणि आमचे ऊसतोड कामगार, आणि खायला कोण, मास्तराचे पोरं, प्राध्यापकाचे पोरं, वकिलाचे पोरं. पुन्हा मग भेदभाव आपल्या समाजामध्ये निर्माण होईल. आणि जाता जाता मला एक मुद्दा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगायचा आहे, तो म्हणजे हा आहे, आता राजकीय लढायामध्ये ओबीसी ओपन या भानगडीच करायचे नाही. आपल्या लोकांना ओपनच्या मतदारसंघामध्ये आता हे इलेक्शन घेतले तर ताई, झडपी पंचायत समितीचे इलेक्शन, नगर परिषदेचे इलेक्शन घेतात नाही मला माहित नाही. सध्या तर वातावरण असं आहे की लय भल्लं अवघड होऊन गेलंय सगळं, अलग लक्षात. आता ते आम्हाला सर्टिफिकेट द्यालेत, हे हिंदू आहे बघा, ते हिंदू नाही बघा, है ना, ते द्याले सर्टिफिकेट. कोण? पौष महिन्यामध्ये मंदिरामध्ये जाऊन काय म्हणतात त्याला, रामाला बोटाला धरून चले पौष महिन्यात. तुम्ही करता का पौष महिन्यामध्ये एखादा तर कार्यक्रम करता, सोयरीक जुळण्याचा, लग्नाचा करता का पौष महिन्यात? हे न केला तिथं कार्यक्रम. चारही शंकराचार्य म्हणले हे आम्हाला मान्य नाही. शंकराचार्यापेक्षा मोदी मोठा, म्हणजे हिंदू आता कोणाला, मोदीला शंकराचार्य करो, चारीच्या वर पाचवा शंकराचार्य मोदी आहे ना. मला कोणत्या पक्षावर टीका करायची म्हणून म्हणायचं नाही, पण अहिल्यादेवीने जो आम्हाला रस्ता दाखवलाय तो कोणता आहे त्या घटनेबद्दल सांगतो आणि थांबतो. कारण सध्या वातावरण बिघडलेलं आहे. आपल्या पोरांना हिंसक करणं, आपल्या पोरांना दंगेखोर करणं, एवढंच काम सध्याची व्यवस्था करते. आणि माझी हात जोडून विनंती आहे, आपल्याला कलेक्टर व्हायचंय, आपल्याला तहसीलदार व्हायचंय, आपल्याला SP व्हायचंय, आपल्याला हे नाही जमलं तर आमदार खासदार व्हायचंय. प्रशासनात नाही तर आम्ही शासनात जाऊ, असा संकल्प या निमित्तानं करा. लोक तुम्हाला भडकावतील, लोक तुम्हाला हिंसक करतील, लोक तुम्हाला आगी लावायला लावतील. धनगर जमातीनं एका उदाहरणातून हे समजून घ्यायचं आहे की आपण कोणत्या रस्त्याने जायचं. म्हणून त्या घटनेचा उल्लेख करतो बांधवांनो. आपल्याला माहिती आहे काशीमध्ये विश्वेश्वराचं मंदिर औरंगजेबानं पाडलं, हे ऐतिहासिक सत्य आहे, पाडलं. विश्वेश्वराचं मंदिर पाडलं. मल्हारराव होळकर ज्या वेळेला मोहिमेवर गेले होते त्यावेळेला त्यांना कळालं की या काशी विश्वेश्वरामध्ये विश्वेश्वराचं मंदिर होतं, त्या ठिकाणी वापी मस्जिद उभी केली औरंगजेबानं. मल्हारराव तापट स्वभावाचे होते. मल्हाररावांनी लगेच संकल्प केला की या मस्जिदीच्या जागी मी पुन्हा मंदिर उभं करेन. तुम्ही मंदिर वही बनाएंगे हे अलीकडे म्हणता नाही, ते लय आपल्या पार इतिहासात सगळीकडेच वाचायला मिळते, समजून घ्या. पुढे 1766 मध्ये मल्हाररावांचं निधन झालं, त्यामुळे त्यांना त्यांचा संकल्प पूर्ण करता आला नाही. अहिल्यादेवी होळकर नंतर काशीला गेल्या. त्यांना सांगितलं की तुमच्या सासऱ्याने असा असा संकल्प केला होता पण तो त्यांना पूर्ण करता आला नाही. त्यावेळेस अहिल्यादेवींचा दबदबा होता पूर्ण उत्तर भारतामध्ये. अरे ज्या राज्यामध्ये मुसलमानांची सत्ता होती त्याही राज्यामध्ये अहिल्यादेवींनी हिंदूची मंदिर बांधली, घाट बांधली, धर्मशाळा बांधल्या. हे जरा समजून घेण्याची गरज आहे. म्हणून अहिल्यादेवी काय सांगतात, काय शिकवतात, काय मार्गदर्शन करतात हे महत्वाचं आहे. आम्ही त्यांच्या वाटेने निघालो. तुम्हाला यायचं का नाही हे तुम्ही ठरवा. अहिल्यादेवींना जेव्हा सांगितलं गेलं की तुमच्या सासऱ्याने असा संकल्प केला होता, अहिल्यादेवीने त्या काळात काशी अवधच्या नवाबाकडे होतो, त्या अवधच्या नवाबाला पत्र लिहिलं की मी थोरल्या सुभेदाराची सून, मी आपणास विनंती करते, माझ्या सासऱ्यानं असा संकल्प केला होता. पुढे काय म्हणतात अहिल्यादेवी ऐका. पुढे म्हणतात हिंदूंना त्यांचं मंदिर जसं प्यारं, मुसलमानांना त्यांची मस्जिद प्यारी. बघा हे आपण त्यांचे वारसदार आहोत. आणि म्हणून
मस्जिद पाडून तिथं मंदिर उभं करावं या भूमिकेची मी नाही, परंतु मी आपल्याला सांगू इच्छिते की या वापी मस्जिदीच्या बाजूला तुम्ही केवळ जागा द्या, मी खाजगीचा कोष वापरून त्या ठिकाणी पुन्हा विश्वेश्वराचं मंदिर उभं करीन. अवधच्या नवाबानं जागा दिली आणि अहिल्यादेवीनी खाजगीच्या कोशातून त्या ठिकाणी विश्वेश्वराचं मंदिर उभं केलं. आज तुम्ही काशीमध्ये ज्या विश्वेश्वराची पूजा करता ते विश्वेश्वराचं मंदिर अहिल्यादेवीने उभं केलं आहे. बांधवांनो, अयोध्येमध्ये सुद्धा जुनं राम मंदिर अहिल्यादेवीनंच बांधलेलं आहे. आणि त्या काळामध्ये जर त्यांना माहित असतं की पुढे एक पक्ष येणार आहे, धर्माच्या नावानं माणसाची विभागणी करणार आहे, माणसामध्ये लढाई लावणार आहे आणि भारतीयांचं रक्त या भूमीमध्ये सांडणार आहे, हे जर अहिल्यादेवींना कळालं असतं तर काशीमध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी विश्वेश्वराच्या मंदिराचा प्रश्न सोडवला तशाच पद्धतीनं त्यांनी बाबरीच्या बाजूला राम मंदिर उभं करून तो प्रश्न सोडवला असता, याची इतिहासाचा अभ्यासक म्हणून मला खात्री आहे. म्हणून या दिशेनं आपल्याला जायचंय. नुसतंच आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला लढायचं काय, वैचारिक आपला पिंड आपण घडवला पाहिजे बांधवांनो. म्हणून मला जाता जाता तुम्हाला एवढं सांगायचंय, काही बांधव इथं उपोषण करते आहे. मी परवाला म्हसवडच्या उपोषणाचं सांगितलं. आपल्या बांधवांना मागणी केली, शिफारस पाठवा. दोडतल्ले साहेब, तुम्हाला मी याला पण सांगितलं होतं, आपल्या उपोषण करते ज्या वेळेला अण्णासाहेब आणि सुरेशराव बसले होते त्यावेळेला चोंडीला सांगितलं होतं, शिफारसीची मागणी करू नका. हे शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. गोव्यामध्ये पर्रीकरांचं सरकार होतं त्यावेळेला तिथल्या गवळी धनगरांची शिफारस पाठवली होती. केंद्रामध्ये सरकार वाजपेयीचं होतं, चारही वेळेला ती शिफारस परत पाठवली. समजून घ्या, कारण शिफारस गेली केंद्रामध्ये की तिथं 4 ॲफिलिएटेड संस्था आहेत, रजिस्टर जनरल ऑफ इंडिया, अनुसूचित जमात आयोग, आदिवासी विकास आणि संशोधन संस्था, या सगळ्यातून परवानगी घेऊन आपली पोस्ट मग दोन्ही सभागृहाकडे जाते, तिथून मग राष्ट्रपतीकडे जाते. आपल्याला त्या भानगडीत पडायचं नाही. घटनेतलं कलम 15 आणि 16(4) नुसार राज्य सरकारला डिक्लेरेशन देता येतं. याच मुद्द्यावर आपल्याला महाराष्ट्रातलं भांडण करायचंय. आपली लढाई न्यायालयात तर चालूच आहे, न्यायालयाच्या पातळीवर तर आपली लढाई. आणि तिथं मी तुम्हाला या ठिकाणी जाहीरपणे सांगतो, मधु शिंदे आणि त्यांची टीम जी लढाई करते 101% पांडुरंगाची शपथ घेऊन, महादेवाची शपथ घेऊन मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, 101% न्यायालयामध्ये आपण जिंकणार म्हणजे जिंकणार. मग आपण इथं का जमल्या? अहो, न्यायालयात जिंकल्या तरी बी हे हरामखोर सरकार आपलं आरक्षणाची अंमलबजावणी करेल याची गॅरंटी नाही. म्हणून एकत्रित दाखवलं पाहिजे. आता इलेक्शन जवळ आल्यात, लक्षात ठेवा, एकीनं राहिला तर टिकताल, नाहीतर मरसाल. एकीनंच राहावं लागेल तुम्हाला. आणि बीड जिल्ह्यामधून एखादा उमेदवार जर कोणताही आपल्याला मिळाला, सगळ्याच पक्षाच्या छाताडावर मराठवाड्यातली पोरं नाचणार आहेत. मी तुम्हाला आज गॅरंटी देऊन सांगतो, यांना तिकीट हागावंच लागतील, दुसरा विषय नाही. तिकीट घेऊ, सभागृहात जाऊ, सभागृहातली लढाई करू, आरक्षणाची लढाई करू. आता माघार नाही. आपले पूर्वज लढत आलेत, आपल्याला लढत यावं लागेल. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. तेरे सीने में या मेरे सीने में सही, आग कहीं भी हो वो लगनी चाहिए, ये सूरत बदलनी चाहिए. एवढंच या निमित्तानं बोलतो. आपण शांत चित्तानं ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. जय मल्हार. धन्यवाद. थँक्यू. या थोडक्यात मार्गदर्शन व्यक्त करतील. येळकोट 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 येळकोट. आज या ऐतिहासिक बीड नगरीमध्ये इशारा मेळाव्यासाठी उपस्थित असलेले यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब दोडतल्ले, प्रदेशाध्यक्ष आदरणीय माणिकराव दांगडे पाटील आणि आदरणीय व्यासपीठ आणि या ठिकाणी जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज आपण या सरकारला एक इशारा देणार आहे आणि तो इशारा म्हणजे देता की जाता. जर तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं नाही
तर आम्ही तुम्हाला घालवण्याशिवाय राहणार नाही, हा इशारा देण्यासाठी आपण या ठिकाणी हा मेळावा घेतलेला आहे. बंधूंनो, बोलण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत, परंतु वेळ भरपूर झालेला आहे. लोक लांबून आलेले आहेत, त्यांना जायचं आहे, त्यामुळे मी जास्त काय बोलणार नाही. मी या मेळाव्याला यशवंत सेनेच्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो की आदरणीय BK कोकरे साहेबांनी यशवंत सेनेची स्थापना केली आणि याच यशवंत सेनेमुळं आज या समाजामध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील झालेले तुम्हा आम्हाला पाहायला मिळत आहेत. तीच यशवंत सेना या तमाम धनगरांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. या धनगर समाजाला एसटीचं आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ही यशवंत सेना शांत बसणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि इथंच थांबतो. जय मल्हार. धन्यवाद. थोडक्यात या ठिकाणी आपण आपल्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. यानंतर या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी यशवंत सेनेचे प्रदेश अध्यक्ष माणिकराव दानगे पाटील यांना विनंती करतो की आपण या मेळाव्याला संबोधित करावं. जोरदार टाळ्यात त्यांचं स्वागत करूया. आजच्या निमित्तानं उपस्थित सर्व व्यासपीठ, आदरणीय व्यासपीठ, कुणाचाही नामोल्लेख न करता मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करून तुमच्या संमतीनं मी माझ्या 2 शब्दांना तिथं सुरुवात करतोय. मित्रांनो, जो तुम्हाला इशारा द्यायचा आहे तो इशारा देण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोरतले आणि तुम्ही यांच्यामध्ये मी फक्त 2 मिनिटाचा अवधी घेणार आहे. या ठिकाणी सर्व तज्ज्ञांनी, आतापर्यंत बहुतेक सर्व तज्ज्ञांनी तुम्हाला सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. इथं भिंगे सरांनी बोलता बोलता क्वालिटी आणि क्वांटिटीचाही उल्लेख केला. क्वांटिटी आहे, 2 नंबरची क्वांटिटी आहे आपल्या या राज्यामध्ये. त्याचा प्रत्यय दिसतो का? तर दिसतो, परंतु कुठं फेसबुक, व्हॉट्सअप वगैरे वगैरे मध्ये जास्त दिसतो. प्रत्यक्ष ग्राउंडवर, मैदानावर, लढाईच्या ठिकाणी तितका दिसत नाही. ही खंत माझी नाही, सगळ्यांची आहे. ठीक आहे, पण राहिला प्रश्न क्वालिटीचा. मित्रांनो, आरक्षणाच्या कसं आरक्षण मिळेल या बाबतीत तुमच्या माझ्यामध्ये अनेक समज, गैरसमज, अनेक मतभेद आहेत. मी माणिकराव दांगडे पाटील बारामती आणि गोविंदराव नरवटे लातूर हे 2 सदस्य राज्य शासनाने जी धनगर आरक्षण अभ्यास समिती नेमली गेली त्या समितीचे 2 सदस्य आम्ही सदस्य आहोत. एकूण 9 सदस्य आहेत. 5 सदस्य IAS अधिकारी आहेत, 4 अशासकीय सदस्य आहेत. यशवंत सेनेचे प्रतिनिधी म्हणून आम्ही 2 आहोत आणि आणखी 2 जण जे कोर्ट मॅटर पाहतात, बघेल आणि पासपोर्ट, असे एकूण 9 लोकांची ती समिती आहे. त्या समितीच्या अहवालाबद्दल, कामकाजाबद्दल मी आता जाहीर काही बोलणार नाही. तो हे ठिकाण नाही येते. योग्य वेळी मुंबईमध्ये त्याबद्दल मी सविस्तर बोलेल, माझे सहकारी बोलतील. तोपर्यंत आपण वाट पाहू. 22 तारखेपर्यंत वाट पाहू. 22 तारखेला काय करायचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्याला आदेश देतील, आपण तो पाळू. या ठिकाणी 2014च्या उपोषणाचा उल्लेख झाला की जे उपोषण, जे आंदोलन माळशिरस किंवा पंढरपूर सुद्धा आणलं ते अण्णासाहेब रुपवतनिवार असतील, नितीनदादा धायगुडे असतील, त्यांनी शांतीलाल कोपनर असतील, युवराज हाके जे स्वतः उपोषण करते ते असतील, आणि मग त्यानंतर तुम्ही आम्ही जे सहभागी सगळे होतो, अशा 2000 उपोषणाची सांगता काय झाली, त्याचा परिणाम काय मिळाला, त्याचा रिझल्ट काय झाला हे सगळ्यांना पाठ आहे. तेव्हा त्याबद्दल त्या खोलातही मी जात नाही. फक्त मी एवढं सांगेन आजच्या या निमित्तानं की 2 उपोषणकर्त्यांनी स्वर्गीय BK कोकरेचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख केला, सुरेशदादा बडगर आणि अण्णासाहेब रुपनवरांनी, की ज्या BK कोकरेमुळं आपल्याला NTची सवलत मिळाली, की ज्या सवलतीमुळं आपल्याला शैक्षणिक जी शिष्यवृत्ती असते, जी फी सवलत असते, तर प्राध्यापक मंडळी आहेत किंवा इतर काही जे छोटे मोठे आपल्याला आरक्षणाचा लाभ मिळतो तो त्यातून मिळतो की जो तो 80च्या दशकामध्ये मिळाला, आपल्याला 90च्या दशकात मिळाला. आणि त्याच्यानंतर अनेक आंदोलनं झाली, दखल घेतली नाही कुणीच. मग आम्ही 31 तारखेला 31 मेला हेच मला सांगावं लागेल, मला इथं उपस्थित असणाऱ्या की 1000 पेक्षा जादा गाड्यांची, 4 चाकी गाड्यांची रॅली आम्ही चौंडीला नेली होती 31 मेला. तिथं आरक्षणाचा सुद्धा कोणी विचारलं नाही. काय होतं तिथं मागण्या, बिंगे सर, तिथं मागण्या होत्या अहमदनगरचं नामांतर करा,
आमच्या बारामतीच्या मेडिकल कॉलेजचं नामांतर करा, ह्या मागण्या मान्य. आपला अस्मितेचा प्रश्न आहे, ते झालंच पाहिजे. पण असं होत नाही बाळांनो की बारामतीच्या मेडिकल कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाव दिल्यामुळं आपल्याला जर मार्क 2 मार्क कमी असतील म्हणून ऍडमिशन मिळेल असं घडत नाहीये. त्यासाठी आरक्षण मिळावं लागेल. त्या संबंधात तुम्ही कोणीच काय बोलत नाही म्हटल्यानंतर आम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी चौंडी येथे उपोषणाचा निर्णय घेतला. यशवंत सेनेनं 21 दिवस उपोषण केलं. सरकारने दखल पहिल्यांदा घेतली आंदोलनामध्ये, इतिहासाच्या आंदोलन धनगराच्या आंदोलनाच्या इतिहासामध्ये, की ज्या सरकारला लेखी द्यावं लागलं. 50 दिवसाचा अवधी दिला. त्याच्यानंतर काय घडलं इतिहास तुम्हाला पाठ मी सांगत नाहीये. त्यातनं कमिटी नेमली वगैरे वगैरे. मी एवढंच विनंती करेन मित्रांनो, आपल्याला संख्या दाखवावी लागेल. सगळ्यांनीच सांगितलंय. आपण इतर समाजाशी किंवा इतर आंदोलनाची तुलना करतो ते राहू देत. ते एक नंबरला राहू देत. तुम्ही 2 नंबरला 2 नंबर इतकी तरी संख्या दाखवा. मुंबईला ती संधी तुम्हाला आली. आणि म्हणून मग सरकारला सुद्धा येणारं विशेष अधिवेशन आहे, त्या अधिवेशनामध्ये हा भाग आपला समाजाचा आरक्षणाचा तोडगा काढावा, निकाली काढावा. राज्याला ते अधिकार आहेत का? आहेत. ते कशा आहेत त्या योग्य वेळी आपण योग्य व्यासपीठावर बोलू. मी तुम्हाला मगाच सांगितलंय की त्या संबंधामध्ये निश्चितपणे योग्य त्या ठिकाणी अभ्यास चालू आहे, तो होतोय. परंतु तो तुमचा माझा रेटा असल्याशिवाय अभ्यास प्रत्यक्षात कृतीत येणार नाही, अंमलबजावणी होणार नाही. एकमेव फक्त जर काय झाला तर तो न्यायालयाचा भाग तो असेल. तो नंतर भाग सरकार आरक्षण तुम्हाला न्यायालयाने द्यायचे का सरकार नेते हे तुम्हाला ठरवावं लागेल. आणि त्यासाठी तुम्हाला तुमची ताकद दाखवावी लागली. ती संधी तुम्हाला लगेच 22 तारखेला आहे. मी इतकंच बोलतो. तुम्हाला या संबंधातला सविस्तर कार्यक्रम आपले राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब धोरतले सांगतील. धन्यवाद. धन्यवाद दांडगे साहेब. या ठिकाणी आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले समाज बांधवांसाठी. लोकशाहीमध्ये आपल्या डोक्यामध्ये काय आहे, लोकशाहीमध्ये आपल्या डोक्यामध्ये काय असं याला महत्व नसून आपल्या मागे डोके किती याला महत्व आहे. आणि या इशारा मिळवण्यासाठी आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होता, ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आलेला आहात, असे धनगर समाजभूषण, आम्ही धनगर, कर्म धनगर, जात धनगर, बात धनगर, जोरदार टाळ्या स्वागत करूया राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत सेनेचे बाळासाहेब धोरतले यांच्यासाठी. जोरदार टाळ्यात. येळकोट 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 येळकोट. सर्वप्रथम महापुरुषांचं अहिल्यादेवी होळकर व सर्व महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होतो. तसंच व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना साष्टांग नमस्कार करतो. व तुमच्या पुढे आज ज्यांनी या महाराष्ट्राचा आदर्श घडवला, लोक म्हणतात की धनगर एक येत नाहीत, लोक म्हणतात धनगर समाज एकमेकाच्या पायात पाय घालतो, कुणी पुढे चाललं तर अडवतो. हे सगळं मोडीत काढण्याचे रेकॉर्ड आज या माझ्या बांधवांनी काढलेत. आज माझ्या या बांधवांसाठी मी सर्वात प्रथम तुम्हाला वंदन करतो आणि भाषणाला सुरुवात करतो. जोरदार टाळ्या स्वागत करूया. येळकोट येळकोट. वर हात करणाऱ्याचा येळकोट येळकोट. मुख्यमंत्री शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित दादा साहेब, आंखें खोल कर देखो, इथं पिवळं वादळ आलेलं आहे. हा सगळा धनगर समाज आज पेटून उठलेला आहे. बांधवांनो, आमच्या राजमाता अहिल्यादेवींच्या हातामध्ये पिंड बघून या राज्यकर्त्यांना वाटलं आज धनगर आरक्षणाचा लढा हा 75 वर्षापासून चाललेला आहे, आम्हाला न्याय मिळाला नाही. 75 वर्षापासूनचा हा लढा तीव्रपणे चालतो. हजारो तरुणांनी आत्महत्या केली, हजारो पिढ्या गारद झाल्या. बांधवांनो, आज ह्या लोकांना असं वाटतं मराठा बांधवांना आपल्या नंतर लढा सुरू करून आरक्षण मिळालं आणि आपल्याला मिळालं नाही. या राज्यकर्त्यांना असं वाटतंय का त्यांनी अहिल्यादेवींच्या हातामधली पिंड बघितली? अहिल्यादेवी के हाथों में भगवान शंकर की पिंड देखकर इन्हें लगता है क्या, अरे इन्हें लगता है
फूल है, अरे हम तो पावरफुल है क्या नहीं? अरे हम तो पावरफुल है, हमें फ्लावर समजा क्या? अरे हम तो पावरफुल है आणि ही पावरफुलची ही पहिली ठिणगी या भूमीमध्ये आपण का घेतली? सगळ्यांना प्रश्न पडला होता की आज बीड मध्येच काय केलंय. मी सर्वप्रथम भाषणाच्या सुरुवातीला MIMच्या खासदार इम्तियाज जलील साहेबांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. अरे ज्यांना आपण इतक्या वर्षांनी मत देतो, ज्यांच्या मागे पुढे फिरतो की नाही, ज्यांच्या पुढे आपण सगळेच करतो आपल्या समाजाचं काहीतरी काम करेल म्हणून, त्या सगळ्या नेत्यांनी इतक्या पोटतिडकीनं, इतक्या प्रेमानं आणि मनातून जे ओरिजिनल आहे ते त्यांनी तिथं मांडलं, त्यांनी कधीच मांडलं नाही. माझी आणखीन एका भावाला विनंती आहे, चळवळीतल्या मोठ्या नेत्याला माझी विनंती आहे, आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांना, मुस्लिम बांधवांनी आम्हाला आरक्षणाला पाठिंबा दिला, मराठा बांधवांनी जरंगे पाटलांनी आमच्या आरक्षणाला पाठिंबा दिला. प्रकाश आंबेडकर साहेब, तुम्हाला धनगर बांधवाच्या वतीने विनंती करतो की तुम्ही आमच्या पाठीशी उभा राहा, कारण बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलंय. त्या आरक्षण अंमलबजावणीसाठी या लढ्यामध्ये आम्हाला तुमची सुद्धा गरज आहे. या लढा हा यानंतर तीव्रतेने करायचा आहे. या ठिकाणी आपण बीडमध्ये आज हा इशारा मेळावा का घेतोय? बांधवांनो, या राज्यामध्ये आता जसं 75 वर्षापासून लढे चालले, मराठा बांधवाचा आपल्यानंतर सुरू झाला आणि परवा त्याला यश मिळालं का नाही? आपला लढा या 3-4 महिन्यामध्ये, सप्टेंबर महिन्यापासून या राज्यामध्ये 2 आंदोलनाची चर्चा झाली. त्यामध्ये जरंगे पाटलांचं आंदोलन होतं आणि चौंडीमध्ये यशवंत सेनेचं आंदोलन होतं, उपोषण. त्याच्यामध्ये सुरेशदादा बनगर, अण्णासाहेब रुपनवर या 2 वाघांनी स्वतःच्या देहाचा अग्निकुंड केला. आता या व्यासपीठावर आमच्या मसवरून एक उपोषण करता आला होता. राज्यामध्ये 20-25 ठिकाणी उपोषण केली. केसकर नावाचा गणेश केसकर, राज्यातल्या प्रत्येक ठिकाणी उपोषण झाली, पण राज्य सरकारला पाना फुटला नाही. फुटला का पाना? आईला पाना फुटतो असं म्हणतात. माझा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सवाल आहे की साहेब, जरंगे पाटलांचं उपोषण हे पहिल्यांदा संपलं, त्यांना तुम्ही 40 दिवसाचा वेळ दिला. साहेब, धनगर बांधवांचा आरक्षणाचा हा लढा, अमर उपोषण चौंडीमध्ये 50 आमचं 21 दिवस चाललं, तुम्ही 50 दिवसाचा वेळ दिला. जरंगे पाटील साहेबांना नंतर परत उपोषणाला बसावं लागलं. आपल्याही बांधवांना आम्ही परत उपोषणाला बसलो. दुसऱ्या वेळेस राज्याचे मंत्री, माजी मंत्री आदरणीय राम शिंदे साहेब ह्या आरक्षण लढ्यामध्ये आमच्या खंबीरपणे पाठीशी उभे होते. त्यांनी या आरक्षण लढ्यामध्ये राज्य सरकारचं एक पत्र आणलं. ज्यावेळेस सह्याद्रीला आम्ही उपोषण चालू असताना बैठकीला गेलो, त्यावेळेस आम्ही केंद्राच्या विरोधात उपोषण करत होतो. राज्य सरकारनं सांगितलं की केंद्राकडे तुमचं नाही, राज्यामध्येच आम्ही तुमचा GR काढू आणि आरक्षण अंमलबजावणी करू. मी म्हणलं, साहेब, तुमचा अभ्यास झाला होता, 2014ला तुम्ही घोषणा केली होती. फडणवीस साहेबांनी सांगितलं की तुम्ही जे कागद पुरावे मला दाखवतात ते सगळे पुरावे घेऊन मी स्वतः सभागृहामध्ये भांडत होतो. मग जर स्वतः फडणवीस साहेब सभागृहात भांडत होते म्हणजे आपलं आरक्षण घटनेमध्ये होतं, कारण फडणवीस साहेबांचा अभ्यास चुकत नाही. आणि मग ते जर अभ्यास पक्का होता, फडणवीस साहेब स्वतः लढत होते आरक्षणासाठी, मग त्यांना विचारलं हे झालं का नाही? त्यांनी सांगितलं आता करून घेऊ, 4 राज्याचा दौरा करू, समिती स्थापन करू. मित्रांनो, 2 आंदोलनं सेम झाली. 2 वेळा त्यांना 40 दिवस, आपल्याला 50 दिवस. आपलं 2दा आणि जरंगे पाटलाचं 2दा. आणखीन या आंदोलनात एक साम्य आहे आणि ते साम्य म्हणजे या राज्याच्या मराठा बांधवासाठी शिंदे समिती स्थापन केली. या शिंदे समितीने राज्यामध्ये 58 लाख नोंदी कुणबी ह्या शोधून काढल्या. मला सांगायला लाज वाटते की ज्या समिती स्थापन करताना आम्ही सगळ्यांनी आग्रह केला होता की साहेब, समितीमध्ये सगळे धनगर बांधव घ्या. हे धनगर बांधव घेतले तर धनगराच्या प्रश्नासाठी लढतील, प्रामाणिकपणे काम करतील. पण आम्हाला माहित नव्हतं की ह्याच्यात सुद्धा पायकुटी घातली जाणार आहे. 3 महिन्याचा वेळ घेतला. हे 3 महिने उद्या 20 तारखेला संपत आहेत
आणि 20 तारखेला जर हे महिने संपले आणि पुन्हा आरक्षणाच्या लढाईला आपण सुरुवात केली तर आचारसंहिता आपल्या डोक्यावर बसली आहे. मग ही आचारसंहिता लागल्यानंतर आपण सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते काम करतो. आरक्षणावर आपली चळवळ इथेच थांबेल. आपण लवकर पेटत नाही, आता पेटलं. जे 2 उपोषणं होती, जे 2 आंदोलन होती, त्या मराठा बांधवाला या राज्य सरकारनं न्याय दिला आणि धनगर बांधवांनो आपल्या तोंडावर काठी मारली आहे. ही काठी फक्त राज्य सरकारची आहे, पण राज्य सरकारला माहित नाही ह्यांच्याकडे कधी कधी काठी येते. ताई, आमच्या हातात 24 तास काठी आहे. ह्या मेंढपाळाची जर काठी या राज्य सरकारच्या माठी बसली, हे राज्य सरकार बेचिराग झाल्याशिवाय राहणार नाही. ही काठी आपल्या तोंडावर मारण्याचं पाप हे राज्य सरकार करतंय. मित्रांनो, ही समिती तर स्थापन केली. आणखीन 4थं साम्य या 2 आंदोलनामध्ये आहे. भिंगे सर, 2दा उपोषण, 3री समिती आणि 4थं साम्य काय तर त्यांचा बी शिंदे ना आपला बी शिंदे. म्हणजे 4 विशेष गोष्टी दोन्ही आंदोलनाच्या सेम आहेत. मग 4 घटना ज्या आंदोलनाच्या सेम आहेत, एका भावाला न्याय मिळाला, एका भावाला आरक्षण दिलं आणि दुसऱ्या भावाच्या तोंडाला पाणी पुसतोय. मग जर आपण शांत बसलो तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार आहे का? करेल का माफ? मित्रांनो, ह्या शिंदे साहेबांनी शपथ घेतली, आपण सगळ्यांनी बघितली. घेतली का नाही शपथ? दसरा मेळाव्यात त्यांनी शपथ घेतली की मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. परवा त्यांनी शपथ सांगितली, मी शपथेमधून मुक्त झालो, आरक्षण दिलं. माझी मुख्यमंत्र्यांना तुमच्या सगळ्याच्या वतीनं विनंती आहे, आग्रह आहे की मराठा समाजाची शपथ घेतली आणि पूर्ण केली. आज तुम्हाला इशारा देण्यासाठी हा धनगर समाज जमलाय की तुम्ही आमच्या हिल्यादेवीची शपथ घेणार का? तुम्ही आमच्या धनगर बांधवाला हिल्यादेवीची शपथ घेऊन आरक्षण अंमलबजावणी करणार का? मराठा बांधवाच्या आरक्षणाची मागणी पूर्ण होते आणि आमची आरक्षण अंमलबजावणीची पूर्ण होत नाही. ही किती शोकांतिका आणि आपल्यासाठी दुर्दैवाची बाब आहे. आपण जर शांत बसलो, लढलो नाहीत तर बांधवांनो आपल्या हातात काहीच येणार नाही. म्हणून आपल्याला आता एकजूट व्हावं लागेल. त्यांना यश का मिळालं याचा पण आपण अभ्यास केला पाहिजे. मराठा समाजाचे मुख्यमंत्री पाहुणे आहेत म्हणून त्यांनी काही घरी आणून त्यांना प्रमाणपत्र वाटली नाहीत. मराठा समाज एकत्र आला, जरांगे पाटलांमुळे आरक्षण मिळालं, पण त्या जरांगे पाटलांना सगळ्या महाराष्ट्रात त्या मराठा समाजानं साथ दिली. मराठा समाज रस्त्यावर उतरला, घरादारातील सगळी कामं सोडली. आपल्यासारखं त्यांना पाणी 9 वाजता लाईट येते, संध्याकाळी 7 वाजता जाते. आपल्यासारखे त्यांच्या शेतात ऊस आहेत, आपल्यासारख्याच गाड्या आहेत, आपल्यासारख्याच सगळे, आपल्यासारख्याच म्हशी आहेत का? त्यांच्या म्हशी पांढऱ्या कलरच्या आणि आपल्या काळ्या आहेत का? सगळं आपलं मराठा बांधवांचं सेम आहे. मग मराठा बांधवाचे 160-70 आमदार आहेत, सगळ्यात जास्त खासदार त्यांचे आहेत. साहेबांनी आता सांगितलं की या राज्यात जर मुख्यमंत्री नंबर 1चा आहे, मग तुम्ही म्हणता 2 नंबर आम्ही आहेत. मग आम्हाला एकदा तरी उपमुख्यमंत्री कधी आलंय का? आरक्षण ग्रामपंचायतला, जिल्हा परिषदला सगळे एकदा ओपन, एकदा ओबीसी, एकदा SC पडतं. मग मुख्यमंत्री पदात 2 नंबरवाल्याला इतक्या वर्षात कधीच संधी नाही. बरं जाऊ दे, मुख्यमंत्री पदाला नाही तर नाही दिली, 2 नंबरला आम्ही येत तर किमान 2 नंबरचं तरी आमचं कायम पाहिजे की नाही? पाहिजे का नाही? पण त्यांनी 2 नंबर नाही. या राज्यामध्ये सगळ्यात कमी असलेला हा ब्राह्मण समाज, या ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्री झाला. मित्रांनो, या राज्यामध्ये मुस्लिम समाज, या मुस्लिम बांधवांचा मुख्यमंत्री झाला. या राज्यामध्ये आपला ओबीसी बांधव बंजारा समाज आहे, त्या बंजारा समाजाचा मुख्यमंत्री झाला. आणि 2 नंबरला असलेला हा धनगर समाज, याचा एकदाही मुख्यमंत्री तर सोडा, साधा उपमुख्यमंत्री झाला नाही. बरं, एकदा उपमुख्यमंत्री 1-1 होते तेव्हा बी नंबर लागला नाही ताई आमचा. आता तर 2-2 उपमुख्यमंत्री आहेत. त्या 2 मध्ये सुद्धा तुम्हाला नाही, मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री नाही. ताई, त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट एक अशी आहे की या राज्यामध्ये 3 पक्षाचं सरकार आहे, जवळपास 30 कॅबिनेट मंत्री आहेत. त्या 30 कॅबिनेट मंत्र्यापैकी एकांनाही आपल्या धनगराला मंत्री केलं नाही. अरे, आमच्या शिंदे साहेबांना करायचं होतं, पडळकर साहेबांना करायचं होतं, जानकर साहेबांना करायचं होतं. आमच्या 3 आहेत, भरणे मामा आहेत आमचे.
या 4 वाघांपैकी कोणीतरी एका वाघाला मंत्री म्हणून लाल दिव्यात बसवायचं होतं. बसवलं का यांनी? हा विसर या राज्य सरकारला धनगर समाजाचा आपण आक्रमक नाहीत का? यांना माहित नाही आपण काय आहोत. एकदा जर आपण बिघडलो तर भले भले आपली आठवण करतात, आपल्या इमानदारीची भी शपथ घेतात आणि एकदा बिघडल्यानंतर आपण काय करतो तेही लोकांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. आपली अवस्था खूप बेकार झाली आहे. आपण राज्यामध्ये एनटी आहोत, केंद्रात ओबीसी आणि घटनेत एसटी. परवा मग आम्ही केंद्राच्या ज्या योजना आहेत त्या मिळायच्या असतील, ओबीसी मध्ये आम्ही आहेत. तरी परवा एक घरकुलाची योजना आली, सगळ्याला माहिती आहे घरकुलाची योजना आली होती. आमच्या बांधवांनी सगळे फॉर्म भरले होते आणि नंतर GR आला की याच्यामधून धनगर वगळला. अरे आम्ही तो ओबीसी म्हणतो आणि ओबीसीतून आम्हाला वगळला. किती वाईट गोष्ट आहे. म्हणजे जे देतात ते पण काढून घेतलं, तरी आम्हालाच नाही, तुम्हाला बी वगळलंय, त्याच्यात बंजारा समाजालाही वगळलंय. म्हणजे ही वाईट अवस्था आपल्या समाजाची आहे. आपण नेमके कुठे आहोत? त्याच्यानंतर गावच्या पोलीस पाटलाच्या जागा निघाल्या साहेब, पोलीस पाटलाच्या जागा निघाल्या. जिथं जिथं ओबीसी पडलं तिथं सगळे पोरं खुश झाले धनगरांचे. ती म्हणले आता आपण पोलीस पाटील होणार. फॉर्म भरायला गेले, तहसीलदारनं सांगितलं अरे तुम्हाला ओबीसीत नाहीत तुम्ही. मग हा माझा बांधव, हा माझा तरुण, हा माझा समाज हा भांबावलेला आहे. आम्ही नेमका आहोत तरी कुठं? जसं एखाद्या देशाच्या बॉर्डरवर त्यानं म्हणायचं तू आमच्याकडे नाही, त्यानं म्हणायचं तू आमच्याकडे नाही. अशी विचित्र अवस्था आपली झालेली आहे. या राज्यातल्या मराठा बांधवांनी मुंबईच्या वेशीवर उभारून आरक्षण सरकारला झुकून आणि वाकवून आणलं. मित्रांनो, हो ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, हो ते लढवय आहेत, ते योद्धे आहेत. पण माझा तुम्हाला प्रश्न आहे, अरे तुम्ही सुद्धा अहिल्यादेवींचे वंशज आहेत की नाही? तुम्ही सुद्धा यशवंतराव होळकरांचे वंशज आहेत. ज्या यशवंतराव होळकरांनी, मल्हारराव होळकरांनी ढाल हातात कधी घेतली नव्हती, दोन्ही हातात तलवारी घेऊन ज्यांनी युद्ध केली आणि जिंकली, त्या होळकरांच्या तुम्ही अवलादी आहात. अरे ज्या सम्राट अशोकाने या जगावर राज्य केलं त्या सम्राट अशोकाचे तुम्ही वंशज आहेत. आणि गेल्या 75 वर्षापासून आपण एकच मागणी करतोय, आरक्षण द्या, आरक्षण द्या. आता मी तुम्हाला सांगतो, याचना नहीं अब रन होगा, याचना नहीं अब रन होगा. धनगर आरक्षण का संघर्ष बड़ा भीषण होगा आणि हा संघर्ष करावा लागेल. जरंगे पाटील नेहमी म्हणायचे की आम्हाला आमच्या मुलाबाळांसाठी करायचंय, आम्हाला आमच्या मुलाबाळांसाठी करायचंय. बांधवांनो, माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्हाला तुमच्या मुलाबाळांसाठी करायचंय का? कुणाला मुलाबाळांसाठी आरक्षणाची लढाई लढायची आहे? जरा हात वर करा. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना बघू द्या की हा धनगर समाज पेटलेला आहे. जर आपल्या सगळ्यांना करायचं असेल तर आपल्याला सगळ्याला बाहेर पडावं लागेल, घरदार सोडावं लागेल. मित्रांनो, ही लढाई आता लढायची. या निवडणुकींच्या पुढं आता ही लढाई बंद झाली पाहिजे. हा लढा शेवटचा असला पाहिजे. क्रिकेट मॅच सुद्धा पहिल्या टेस्ट होत्या 5-5 दिवसाच्या, होत्या का नाही? आपण 75 वर्षाचा लढा लढतोय, 5-5 दिवसाच्या होत्या. त्याच्यानंतर आल्या वन डे, एका दिवसात खेळ खलास. आणि आता आलंय 2020, आलंय का नाही? आपल्या बापांनी टेस्ट केल्यात, खेळल्यात, आपल्या बापांनी वन डे खेळलेत. पण माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला 2020 खेळावं लागेल. खेळायची का? साथ देणार का? कारण 2020 खेळल्याशिवाय या राज्य सरकारचं टाळकं जागेवर येणार नाही. ही रात्रवायऱ्याची आपण निवडणूक आली की म्हणतो, आता निवडणुका बाजूला ठेवू, पक्ष बाजूला ठेवू, गटा तटा नेता बाजूला ठेवू. आता फक्त एकच, येणाऱ्या पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, धनगर आरक्षणाच्या लढाईसाठी, आपण जसं देशाला स्वातंत्र्य होण्यासाठी बऱ्याच लोकांनी बलिदान दिलंय. बाळासाहेब दोडतले, आमचे दांगडे सर, अण्णासाहेब, नितीन दादा, सुरेश दादा, ही समाधान, ही आमच्या यशवंत सेनेची सगळी टीम आणि हा धनगर समाज, या आरक्षणासाठी आपण बलिदान जरी दिलं तरी मागे हटायचं नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय राज्य सरकारला सुट्टी द्यायची नाही. द्यायची का?
या समाजामध्ये आम्ही ओबीसी एनटी हा प्रश्न सुरू असतानाच आमचा बांधव शेगर धनगर बांधव येते, त्याची तर इतकी अवस्था वाईट आहे. मराठा समाजात गेलं तर ते पाहुणे म्हणत नाहीत, कारण त्यांच्या टिशीवर धनगर नाही. मुलगी करताना धनगर करावं लागते, देताना धनगरात द्यायची आणि कुचंबना करायची. माझी राज्य सरकारला विनंती आहे, या धनगर आरक्षणाच्या प्रश्नासोबत आमचा शेगर धनगर बांधव हा सगळ्यांनी एक विनंती, आज एक शपथ घ्यायची आहे की यापुढे कुणीही कुठली उपजात लावायची नाही. फक्त धनगर, अहिल्यादेवीचा धनगर, यशवंतराव होळकरांचा धनगर, सम्राट अशोकाचा धनगर आणि या शेगर बांधवांची, धनगर बांधवांची याच्यातून मुक्तता, या कचोट्यातून मुक्तता केली पाहिजे. ती यासाठी सुद्धा आपण हा लढा उभा केलाय. बांधवांनो, या राज्यातल्या हे सरकार कुणाला भीत आहे? हे सरकार फक्त एका माणसांना भीत आहे. या राज्यातल्या 22 आदिवासी आमदारांना भीत आहे. 22 आदिवासी आमदारांना भीत आहे. धनगर आरक्षणाची सगळ्यात मोठी मेक असेल तर हे 22 आमदार आदिवासींचे आहेत. मी आपण सगळे अभ्यासक आहेत, सगळे फिरता. तुम्ही इथून नागपूर पर्यंत जाओ, कुठं तरी आदिवासीचं घर लागतंय का? अरे इथून कोल्हापूर पर्यंत, कर्नाटकच्या बाउंड्री पर्यंत जा, एखाद्या आदिवासीचं गाव लागत नाही. इथून नाशिक पर्यंत जा, नाशिक जिल्ह्यात भरपूर आहेत, त्या नाशिक पर्यंत गेलं तरी आदिवासीचं गाव कुठं आढळत नाही. इकडं मुंबईच्या वेशी तरी आदिवासी बांधव आपल्याला कुठं दिसत नाही. मग 400 किलोमीटर पर्यंत जर आदिवासी बांधव राहत नसेल, आपल्या जवळपास नसेल आणि काही भागापुरता असेल, त्या आदिवासी बांधवांना भिवून, त्या 22 आमदारांना भिवून, जर ते 22 आमदार सगळ्या पक्षाचे असते, सगळ्या गटाचे आहेत, सगळे वेगवेगळे आहेत, ते सगळीकडले सगळ्या पक्षाचे आहेत, इरी कुठं कुठं पडलेले असतात काही माहित नाही, हे सगळे भांग आणि दारू पिऊन पडलेले असतात. पण धनगर आरक्षणाचा विषय आला, हे सगळे आमदार एकत्र येतात. मग कुणी धोतर फेडतंय, कुणी कष्टा काढतंय, कुणी टोपी बोलतंय. या सगळ्या आमदारांना माझा इशारा आहे, त्या झिरवळला सांगा, हा धनगर समाज पेटलाय. आम्ही तुझं आरक्षण मागत नाही, आम्ही तुझ्या ताटातला मागत नाही. धनगर समाज हा कुणाच्या ताटात आम्ही आरक्षण मागत नाही. आणि घटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला आहे, ज्या 42 जातींना या राज्यातल्या अनुसूचित जमातीची सवलत दिली आहे, त्याच्यात आम्ही 36 नंबरला आहेत. 41 जातींना आदिवासीची सवलत लागू आहे आणि माझ्या बांधवांना नाही. अरे काल परवा MPSCचा निकाल लागला, ताई वंजारा बांधवांचे मुलं MPSC वगैरे पास व्हायचे सगळ्यात जास्त, पण यावर्षी माझ्या धनगरांच्या लेकरांनी रेकॉर्ड मोडलाय. मोडलाय का नाही? मी आमच्या धनगर माझाचे तांडले साहेब त्यांच्या ह्याला पाहिलं. अरे 100 पोरं माझ्या धनगराची हे MPSC पास झालेत की नाही? अरे जर हे पोरं आपलं ST आरक्षण असतं तर हे पोरं 100 कलेक्टर झाले असते का नाहीच? हा अन्याय, ही वाईट वेळ ह्या राज्य सरकारनं आपल्यावरती आणली आहे, हे आपण आता विसरायचं नाही. आणि हा खेळ जास्त दिवस चालवायचा नाही, कारण निवडणूक लागली की काय होतं, सरकार बदलतं, काय होतं, मग काय होतं, नवा गडी नाही मालिक आली, नवा गडी नवं राज्य आली का नाही, म्हणजे पुन्हा आपल्या आरक्षणाचा मेळ हे लागू देणार नाहीत. या राज्य सरकारनं एका बांधवाला दिलाय, दुसऱ्या बांधवाला दिला पाहिजे. मराठा बांधवांना आरक्षण मिळण्याची कारणं आपण बी शोधली पाहिजे. ते रस्त्यावर आले, संघर्ष केला. आणखीन 2 गोष्टी आपण कमी केल्या होत्या. मराठा बांधवांना जे आरक्षण मिळालं त्याच्यातली त्यांची एक घटना आणखीन होती, ती म्हणजे याच बीडच्या भूमीमध्ये जरांगे पाटलांनी निर्णायक मेळावा घेतला होता. राज्यातला सगळा मराठा बांधव इथं आला आणि त्यांनी निर्णय घेतला या ठिकाणी की आरक्षण शिंदे समितीनं मिळणार नाही, आरक्षण सरकार देणार नाही, मुंबईला गेल्याशिवाय आरक्षण भेटणार नाही. त्यांनी या पवित्र बीडच्या भूमीत ठरवलं. मग आपण पण तोच निर्णय घेतोय. या यशस्वी भूमीमध्ये, आमच्या बीडच्या पवित्र भूमीमध्ये मराठा बांधवाला न्याय मिळाला, आरक्षण मिळालं. आमच्याही धनगर बांधवाला याच भूमीमध्ये न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी सरकारला इशारा देण्यासाठी आम्ही इथं आलोय. हा इशारा काय असेल? आजपर्यंत आम्ही तुमच्या मागं पुढे फिरलो, आता आम्ही लय भयानक करणार आहेत. कदाचित सरकारला त्याची जाणीव पण नसेल.
आम्हाला जर तुम्ही आरक्षण नाही दिलं तर या राज्यातला 3-3.5 कोटी धनगर समाज येणाऱ्या लोकसभांवर बहिष्कार पण घालू शकतो. आणखी निर्णय घेतला नाही, आम्ही आणखी निर्णय घेतला नाही. वेळ कमी, आम्ही वाट बघतोय. हा 2-2.5 कोटी धनगर समाज हा बहिष्कार घालू शकतो. दुसरा पर्याय आमच्याकडे इथं बसलेली ही फौज दिसते ना तुम्हाला, माधव तात्या, आमचे सर, हे आप्पा, आमचे ही सगळी यशवंत सैनेची ही सगळी टीम, ही सगळी, आणि इथं बसलेली हजारो पोर आहेत. ह्याच्यापैकी कोणीही, सगळ्यांना माझी विनंती आहे, जर कुठल्या पक्षानं धनगराला तिकीट दिलं नाही तर त्या पक्षाला मतदान करायचं नाही. जो पक्ष विधानसभा लोकसभेला त्याच्यापूर्वी आरक्षणाची लढाई जिंकायची आहे. जर यांनी दिलं नाही तर ही सगळी फौज सगळ्या ठिकाणी धनगर उमेदवार उभं करू शकते. आमची ताकदच बघायची आहे का? होळकरांची ताकद बघायची असेल तर होळकरांच्या नादी लागल्यानंतर कळेल. पण हा शांत समाज आणखीन अशांत झाला नाही. आणखीन आम्ही वाट बघतोय 20 तारखेची. या राज्य सरकारनं 20 तारीख दिलेली आहे. 20 तारीख या शिंदे समितीनं फक्त 2 राज्याचा दौरा केलाय 3 महिन्यामध्ये, 5-5 दिवसाचा केलाय. म्हणजे आपण जर आपलं झाकून ठेवलं तर आपलं वाटोळं होईल. याच्यासाठी तुम्हाला सांगतोय, आपल्या शिंदे समितीनं 3 महिन्यामध्ये 4 राज्याचा दौरा करून अहवाल द्यायचा आणि अंमलबजावणी करायचं असं लेखी या राज्य सरकारनं 20 तारखेपर्यंत देतो सांगितलंय. या आमच्या समितीनं फक्त 2 राज्याचा 5-5 दिवसाचा दौरा केलाय. मला असं वाटतं की या शिंदे समितीला मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, या राज्य सरकारने सांगितलंय का काय की तुम्ही दौरा करू नका, अभ्यास करू नका, अहवाल देऊ नका. पण मी या शिंदे समितीला सांगतो की तुम्ही जर लवकर अहवाल नाही दिला आणि 20 तारखेला जर आमची अंमलबजावणी नाही झाली तर सरकार इतकेच तुम्ही पापाचे भागीदार व्हाल. तुम्ही धनगराशी प्रामाणिक वागा. 20 तारखेच्या अगोदर तुमचा अहवाल सरकारला द्या, अंमलबजावणी करा. 20 तारखेपर्यंत आम्ही शांत आहेत. पण 20ला नंतर पुन्हा आचारसंहिता हे कधी बी लावतील. त्याच्यामुळे आता सावध व्हायचं आहे. मराठा बांधव मुंबईला निघाला, आपल्यालाही मुंबईला निघायचं आहे. कसं निघायचं आहे? राजमाता अहिल्यादेवींच्या जिथं आपण उपोषण केलं त्या ठिकाणी जायचं, मातेचे आशीर्वाद घ्यायचे आणि मुंबईकडे निघायचं. मला बरेच जण म्हणले ताई भिंगे सर की तुम्ही मुंबईला चाललात ना, धनगर समाज सोबत येणार नाही. हो, लोक टाळतेत, पायात पाय घालतेत. मराठा समाजाची एकी आहे आणि आपलेच बसलेले काही बांधव म्हणतात आपले एक होतील का? बांधवांनो काळजी करू नका. आज तुम्ही एकत्र आलात का नाही? आरक्षणाची ही चिंगारी तुम्ही पेटवली, ही मशाल चवणीत घेऊन जायची आहे आणि त्याचं वादळात रूपांतर करायचं आहे. आज हे पिवळं वादळ इथं आलंय. हे सगळं पिवळं वादळ आता मुंबईच्या दिशेनं जाणार आहे. या महाराष्ट्रामध्ये आता पिवळं वादळ घोंघवणार आहे. चौंडीतून निघताना असं तसं जायचं का? लोक म्हणते तुमचे लोक निघणार नाहीत. अरे मला विश्वास आहे. या जिल्ह्यामध्ये ताई 1500च्या आसपास गाव आहेत आपले, आहेत की नाही? 1500च्या आसपास. प्रत्येक जिल्ह्यात साधारणतः कमी जास्त एवढेच असतात. मला असं सांगा कुणीतरी आठवून या 1500 गावापैकी एका तरी गावात धनगर नाही असं गाव आहे का? प्रत्येक गावात धनगर आहे. अरे एक तर गाव 4-4, 5-5 हजाराचं गाव आहे. प्रत्येक गावातून बरं असं समजू आपण की 500 गावात धनगर समाज नाही, फक्त 1000 गावात आहे. 1000 गावातला जरी प्रत्येक गावातून 100 हा समाज, 100 सैनिक जर बाहेर पडले आणि ते चौंडीत 17 तारखेला आले आणि चौंडीमधून निघालो. बांधवांनो 1000 गुणिले 100 किती झाले? आपल्या जिल्ह्यात किती झाले? 1 लाख. आपला जिल्हा उस्मानाबाद, आपला मराठवाडा प्रत्येक जिल्ह्यात 8. या राज्यात 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यातल्या 16 जिल्ह्यांनी सहभाग नाही घेतला, फक्त 20 जिल्ह्यांनी सहभाग घेतला. आणि मुंबईकडे 20 जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातल्या 100 सैनिक बाहेर पडला. हा होळकर सैनिक, ही होळकरशाही चौंडीतून जर मुंबईकडे निघाली ना, हे 50 लाखाच्या जवळ होईल. 50 लाखाला तर चौंडीतून मुंबईपर्यंत अंतर बी नाही आहे का? एक जरी 2 उभारलं तरी तिथपर्यंत रांग लागेल. पण जाताना जसं मराठा बांधवांनी सगळी कामं धंदे सोडली तसे तुम्ही सगळी कामं धंदे सोडा. 2 वर्ष कोरोनामध्ये गेलेत, आपण काही कामं केली नव्हती. हे 15 दिवस तुमच्या लेकरा बाळांच्या
उद्याच्या येणाऱ्या पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहेत. त्यामुळे बाकी सगळे कामं सोडायची. मित्रांना सगळ्यांना पाहुण्याला सांगायचं 17 तारखेला जायचं. ही 2020 मॅच आपल्याला येणाऱ्या 24 तारखेपर्यंत संपवायची आहे. ही संपवायची असेल तर 17 तारखेला निघतानाही 50 लाखाची 1 कोटीची फौज घेऊन निघताना सगळे कामं दुसऱ्याला सोपवता येतील. पण बांधवांना आपल्या ज्या मेंढ्या आहेत ना त्या मेंढ्या दुसऱ्याला सोपवता येतात का? बरेच मेंढपाळ बांधव आहेत, दुसरा त्याला राखू पण शकत नाही. मग आपण एक नारा द्यायचा, मेंढपाळाला सांगायचं ह्या सगळ्या मेंढ्या घेऊन मुंबईच्या दिशेने निघायचं का? हे 1 कोटी धनगर बांधव मेंढ्या मेंढपाळ जर निघाला तर आमच्या महाराज फरांडे महाराजासारखा दिसतो. काटीन घोंगड आहे की नाही भंडारा. माझी बांधवांना तरुण पोरांना एक विनंती आहे, आजपासून एक मिशन राबवा. काटीन घोंगडा घेऊ द्या किरा, काटीन घोंगडा घेऊ द्या किरा. धनगर आरक्षणाच्या लढाईला मला बी मुंबईला येऊ द्या किरा. हा नारा तुम्ही सगळ्यांनी द्यायचा, सगळ्या सोशल मीडियावर पाठवायचा. हे सगळ्या ताफा घेऊन मेंढ्या घोंगडे काठ्या बांधवानो, आणखीन त्या मेंढ्या आल्या की घोडे काही तर कुस्ती काय थांबणार आहेत का? मग घोडे सोबत घ्यायचे का? ते घोडे आता घोडे पुढे निघाल्यानंतर आता गोट्या बी गावात नाहीत, कुत्रे काय गोटे खेळणार आहेत का? पण राज्य सरकारला हे आपले खंडोबा कुत्रे सुद्धा दाखवायला घेऊन जावं लागेल. हे दृश्य कसं असेल बघा. मेंढपाळ, करोडो धनगर, भंडारा, सगळं पिवळं वादळ. आणखीन एक गोष्ट मात्र तुम्हाला न चुकता घ्यायची आहे, धनगर आरक्षणाच्या रस्त्यामध्ये प्रचंड काटे कुटे झुरपाडी लय आल्यात. त्या तोडायच्या असल्या तर फरशी कुऱ्हाड हातात घ्यायची आणि हे सगळं घेऊन हा माझा बांधव मुंबईच्या दिशेने निघायचा. हे सगळं दृश्य बघितल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्रीच काय, या राज्य सरकार नव्हे केंद्र सरकारतले त्यांचे बॉस आदरणीय मोदी साहेब सुद्धा म्हणतील. काय म्हणतील? घाबरणार नाही ते म्हणतील. काय म्हणतील? मेरा धनगर भाई और बहनों, आपका आरक्षण मैं दे रहा हूं. हे ऐकायचंय का तुम्हाला? हे करायचंय का तुम्हाला? अरे राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून नाही, देशाच्या पंतप्रधानाकडून आरक्षण आणण्याची ताकद माझ्या या धनगर बांधवात आहे. ती ताकद फक्त वापरताना रस्त्यावर फिरा, रस्त्यावर घेऊन निघू आणि राज्य सरकारला दाखवू. राज्य सरकार आपल्याला मराठा बांधवासारखं रस्त्यात अडवणार नाही. त्याची व्यवस्था, त्याचं लॉक आम्ही आधीच करून आलो. 22 तारखेपासून आमरण उपोषणाला बसण्याची आझाद मैदानाची परमिशन आमच्याकडे आहे. आझाद मैदानाची परमिशन आमच्याकडे परमिशन असल्यामुळे कोण नाही. मग हा करोडो बांधव जर आझाद मैदानावर बसला तर या राज्यामध्ये दुसरं काय होणार आहे? बांधवांनो, ही लढाई लढण्यासाठी 17 तारखेला दुपारी 2 वाजता आपल्याला निघायचं आहे. सगळ्यांनी तयारी करायची. कुणी मोटरसायकल घ्यायची, ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे त्यांना 4 व्हीलर घ्यायची, ट्रक घ्यायची, टेम्पो घ्यायचा, गाड्या टाकायच्या. पूर्वी म्हणायचे ताण लाडू भूक लाडू, बरोबर आहे ना? ते सगळं सोबत घ्यायचं आणि आपण रस्त्याने निघायचं. आपला धनगर समाज आपल्या पाठीशी आहे. आपण ही लढाई निकिरीची लढायची आहे आणि आपल्याला जिंकायची आहे. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक विनंती करतो तुमच्या वतीनं की तुमचं सरकार हे धनगर विरोधी सरकार आहे. हे आता सगळ्या धनगरांना दिसतंय. आपण जाताना हे बोर्ड बनवायचे. आता कसे बनतो तसे बोर्ड बनवायचे. काय? धनगर विरोधी सरकार, धनगर विरोधी सरकार. आता 20 तारखेपर्यंत आचारसंहिता लागेपर्यंत राज्यातला धनगर बांधव धनगर विरोधी सरकार म्हणून तुम्हाला संबोधणार. जर 20 तारीख गेली, आमचा अल्टिमेटम जर दुर्दैवानं तुम्ही संपवला तर तुम्हाला जातीयवादी मुख्यमंत्री म्हणलं जाईल. हा कलंक तुमच्या ह्याच्यावरती लागेल. तो लागू द्यायचा नसेल तर आमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवा. तुम्ही मराठा बांधवांच्या लेकराबाळांसाठी केलं
आमच्या लेकरबांसाठी करू नका. आणि माझ्या आदिवासींच्या आमदारांना विनंती आहे, त्या झिरवळला विनंती आहे की आरक्षणाचं आमचं वादळ निघाल्यानंतर तू लुडबुड करू नको, मचमच फिरू नको, माकडासारख्या उड्या मारू नको. जर तू कुठं दिसलास तर ही धनगराची पोरं तुझ्या टरकळ्या केल्याशिवाय राहणार नाहीत. हे आव्हान बी त्यांना द्यावं लागेल. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना जायचं जरी असलं, मराठा समाजाची लेकरं त्यांच्या आरक्षणामुळे त्यांना मिळालंय. उद्या जर ही लढाई आपण हारलो किंवा लढलोच नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये आपली लेकरं आपल्याला काय म्हणतील माहिती आहे का? काय म्हणणार आहेत माहिती आहे? ज्यावेळेस मराठा बांधवाचा मुलगा नोकरीला लागलेला असेल, तुमचा मुलगा त्याच्या बरोबरीच्या नोकरीला लागलेला नसेल, तर त्यावेळेस धनगर बांधवाचं पोरग त्याला म्हणेल असं काय झालं, ती म्हणेल आमची जरांगे पाटलांनी लढाई लढली आणि जिंकलो. मित्रांनो, हे धनगराच्या पोराला ज्यावेळेस कळेल ते म्हणेल त्याच वेळेस आपलं बी उपोषण सुरू होतं, त्याच वेळेस आपलं बी आंदोलन सुरू होतं. मग असं काय झालं की हे आंदोलन आपलं यशस्वी झालं नाही? त्यावेळेस आपल्याला घरी येऊन विचारलं तर आपण त्याला काय उत्तर देणार आहेत? आपण म्हणणार आहेत का की नाही, आम्ही फक्त ते आंदोलन बघत होतो, टीव्ही पुढे बसत होतो, त्या आंदोलनाची अपडेट घेत होतो, पण तुमच्यासाठी आम्ही काही केलं नाही? याच्यापेक्षा एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मी शेवट आपल्याला हे करतो. बांधवांनो, काही दिवसापूर्वी ताईंना माहिती असेल, महिला भगिनी आहेत माझ्या इथं, फार वर्षापूर्वी एक टीव्हीला जाहिरात यायची. या आरक्षणाच्या लढाईचं गंभीर तो आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून हे सांगतोय की काही वर्षापूर्वी एक जाहिरात यायची टीव्हीवरती. त्या काळामध्ये मुलींना गर्भातच मारलं जायचं अशी टीव्हीवर एक जाहिरात त्या प्रकारची होती. आणि ती टीव्हीवरची जाहिरात एक नवरा बायको दवाखान्यात जातात, डॉक्टरला दाखवतात, त्यांना कळतं की मुलगी आहे, त्यांची चर्चा होते की आता गर्भपात करायचा आहे, मुलीला हे करायचंय. रात्री शांतपणे आई झोपलेली असते आणि त्यावेळेस ते गर्भातली मुलगी त्या आईला बोलते, काय म्हणते, आई तुम्ही मला गर्भपात करणार आहेत, मला जगू देणार नाहीत का? मला जगू द्या, मला हे विश्व बघू द्या. बांधवांनो, जर आपण ही लढाई हारलो आणि जिंकलो नाहीत किंवा लढलोच नाहीत तर येणारा काळ हे आपल्याला असं म्हणेल, धनगराच्या प्रत्येक मातेच्या गर्भातलं लेकरू म्हणेल की अरे मराठा बांधवांनी आरक्षणाची लढाई जिंकली, तुम्ही घरात बसलात. आई, मी कोणत्या जातीत जन्माला येले? त्यावेळेस ती आई जर म्हणली ना की धनगरामध्ये जन्मतेच बाळा तू, तर ते लेकरू म्हणेल, बाळा आई मला नको ग, ज्यांनी आमच्यासाठी काहीच करून ठेवलं नाही त्या माणसाकडे मला नको. एवढी वाईट आपल्यावर वेळ येऊ शकते, ह्याचा पण आपण विचार केला पाहिजे, गंभीरतेनं घेतला पाहिजे. मित्रांनो, आजचा हा इशारा मेळावा आहे. या आंदोलनासाठी आमच्या पाठीशी आदरणीय सगळ्याच आमदारापैकी राम शिंदे साहेबांनी धनगर समाजाच्या आम्हाला खंबीर साथ दिली, प्रत्येक लढ्यामध्ये साथ दिली. आज ते येणार होते परंतु ते आले नाहीत, त्यांच्या शहा साहेबांची बैठक असल्यामुळे आले नाहीत. ज्यांनी या लढाईमध्ये आपल्या पाठीशी उभा राहिलेत, ही आंदोलन चालू केली, ही चळवळ सुरू केली, त्यांचे पण आपण आभार मानलं पाहिजे, त्यांचे पण आपण आदर व्यक्त केले पाहिजे. बऱ्याच बांधवांचा एक गैरसमज झाला आदरणीय तानाजी सावंत साहेबांबद्दल. अरे, ज्या माणसाने धनगर समाजाचे आत्महत्या केलेल्या बांधवांना मराठा समाजासोबत 5-5 लाखाचे चेक दिले, धनगर बांधवांच्या कुठल्याच आमदारांनी दिले नाहीत, पण त्यांनी दिले. आम्ही उपोषणाला बसलो, आदरणीय शिंदे साहेबांनी मेहनत घेतली, आमचे ते ICU मध्ये गेले, जागेवर त्यांचं जीवन संपत होतं. 10 मिनिटामध्ये सगळी 2-3 नव्हे 5 ॲम्ब्युलन्स त्यांनी जागेवर पाठवल्या आणि आमच्या 2 उपोषणकर्त्याचं जीवनदान त्यांनी दिलं. या नेत्यांचं पण आपण आभार मानलं पाहिजे. या आजचा हा इशारा मिळावा, अभी तो 2 गज जमीन ना भी है. येणारा हा 17 तारखेपासूनचा पुढचा दौरा, पुढचा प्रवास, मुंबई जर आपल्याला कुणी अडवणार असेल तर मुंबईचा रस्ता ही धनगरांनी मुंबई दाखवली, महाराष्ट्राला दाखवली का नाही? आम्हाला जर पोलीस अडवणार असतील तर पोलिसांना पण माहित नाही की मुंबईत कसा घुसायचंय, ह्या धनगराच्या मेंढपाळाच्या लेकराला माहिती आहे. अरे, कुठून घुसू? मग ते आझाद मैदानावर घुसू, मंत्रालयात घुसू, किंवा कुठल्या मंत्र्याच्या दारात घुसू, हे जर पेटले ना तर ते कुणालाच ऐकत नाहीत आणि आवरत नाहीत. हा इशारा देण्यासाठी 20 तारखेपर्यंतची वेळ आहे.
20 तारखेपर्यंत अंमलबजावणी जर नाही झाली तर जाता आता एवढंच सांगतो, अभी तो 2 गज जमीन नापी है, अभी तो 2 गज जमीन नापी है, आसमान और बाकी है। बीड तो एक झाकी है, मुंबई आझाद मैदान और बाकी है, मुंबई आझाद मैदान और बाकी है। आपण सगळे साथ द्याल, हा लढा यशस्वी कराल आणि घरदार सोडून बाहेर पडाल अशी विनंती करतो। यळकोट 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 यळकोट, आरक्षण आमच्या हक्काचं। फरांडे बाबा आशीर्वाद देत आहेत, कोणी जागेवर फरांडे बाबा आशीर्वाद देत आहेत या ठिकाणी जागेवर बाबूलालजी ढोरमारे, फरांडे बाबा आशीर्वाद देत आहेत, बाबूलालजी ढोरमारे, फरांडे बाबा आशीर्वाद देत आहेत, आदरणीय फरांडे बाबांचा आशीर्वाद घ्या, फरांडे बाबांचा। पट्टण कोडोली मानकरी फरांडे बाबा आपल्याला आशीर्वाद देणारे सगळ्याला विनंती खाली बसायचंय। राष्ट्रगीताने आपण येळकोट 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 येळकोट, बिरोबाच्या नावाने, विठ्ठल बिरुदेवाच्या नावाने, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना वंदन करून आज आपण या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये जमलेलो आहोत। आज या ठिकाणी स्टेजवर आदरणीय बाळासाहेब दोलतोडे साहेब असतील, या बीड जिल्ह्याचे उद्योगपती, सर्वांनी जागेवर उभा राहा। सर्वजण उपस्थित असलेले स्टेजवरची आणि समोर असलेले माझे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून जमा झालेल्या तमाम धनगर बांधवांना माझा मानाचा जय मल्हार। आणि ह्या माझ्या धनगर बांधवांना एवढं एकच सांगतो, धनगर आरक्षणासाठी 17 तारखेला आपण चौंडी इथून मुंबईला जाणार आहोत, त्यासाठी मीही येणार आहे आणि तुम्हीही यावं एवढीच माझी इच्छा आहे आणि तुम्ही ती पूर्ण करचाल हे मी म्हणतो। आणि धनगराच्या पोराला एसटीचं आरक्षण हे तुम्ही मिळवूनच घ्याचाल आणि ते मिळवलं पाहिजे, तुम्ही मिळवण्यासाठी काहीही करा पण ते मिळवा आणि लढला तरच तुम्ही टिकाल, नाही लढला तर तुम्ही घरी झोपाल। असं घरी झोपायचं नाही, आपण उठ धनगरा जागा हो, ह्या धनगर आरक्षणाचा धागा हो। आणि मी इथं माझं भाषण संपवतो। येळकोट 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 येळकोट, जय मल्हार गणेश मंडळाच्या वतीने कार्यक्रमासाठी बाबूलालजी ढोरमारे, मनीषाताई देवकते, राजेश शिंदे, ॲडव्होकेट सचिन कोळेकर, बाळा गायके, पोपट बावले, वाघमोडे सर, शेषनारायण उघडे, अमरजी डोणे, शिवराम शेरगिरे, ॲडव्होकेट राजू शिंदे, अंकुश निर्मळ सर, माने सर, येळे साहेब, यानंतर सर्वांना विनंती आहे, वाजंत्री बंद करा आणि जागेवर उभा राहा। राष्ट्रगीत आपण या ठिकाणी जय मल्हार गणेश मंडळाच्या वतीने मत्स्यजोग येथे हॉटेल जगदंब येथे नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे। तरी आंबेजोगाकडे जाणाऱ्या सर्वांनी समाज बांधवांनी नाश्त्याचा तिथं आणि सर्वांनी जागेवर उभा राहायचंय। वाजंत्रीला विनंती आहे, या ठिकाणी राष्ट्रगीताने आपण या मेळाव्याची सांगता करत आहेत। सर्वांना विनंती आहे, सावधान मध्ये उभा राहायचंय, सावधान। राष्ट्रगीत सुरू करेंगे, शुरू कर। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाये गव जय गाता जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम। सर्व समाज बांधवाला विनंती आहे, पोलिसांकडून एक सूचना आहे, आपले सर्व